नमस्कार. महिला ज्योतिर्विद आयोजित नक्षत्रांचे देणे या व्याख्यानमालेच्या चतुर्थ पुष्पासाठी आज आपण सर्वजण येथे एकत्र जमलेलो आहोत. या व्याख्यानमालेमध्ये आपण दरवेळी एका ग्रहाच्या 3 नक्षत्रांवर अभ्यासपूर्ण अशी व्याख्यानं घेत असतो आणि आजच्या आपल्या व्याख्यानमालेचा विषय आहे चंद्राची नक्षत्रे. त्याआधी सर्वप्रथम मी आजच्या कार्यक्रमाच्या वक्त्या ॲडव्होकेट सुनीता पागे मॅडम, महिला ज्योतिर्विद पुणेच्या विद्यमान अध्यक्षा माननीय संजीवनी मुळे मॅडम आणि माननीय अपर्णा गोरेगावकर मॅडम या आपल्या आजच्या 3 प्रमुख वक्त्यांचे सर्वप्रथम मनापासून स्वागत करते. त्यानंतर महिला ज्योतिर्विदचे संस्थापक डॉक्टर मधुसूदन घाणेकर सरांचे देखील स्वागत करते. तसेच महिला ज्योतिर्विदच्या अगदी सक्रिय असलेल्या कार्यकारी माननीय रजनी साबदे मॅडम आणि स्मिता गिरी मॅडम यांचं सुद्धा मनापासून स्वागत करते. तसेच खास इंदोर येथून उपस्थित असलेले आपले संदीप सवाई सर यांचंही मनापासून स्वागत आणि त्याचबरोबर आज येथे उपस्थित सर्व ज्योतिष अभ्यासकांचं सुद्धा मनापासून स्वागत करते. त्यानंतर मी स्मिता गिरी मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आजच्या आपल्या या व्याख्यानमालेचं प्रास्ताविक करावं. स्मिता गिरी मॅडम. नमस्कार. मी स्मिता गिरी मॅडम आणि महिला ज्योतिर्विद संस्थेचे आम्ही जे पिलर्स आहोत त्यापैकी एक आहोत. आणि महिला ज्योतिर्विद संस्था गेली 20 वर्ष ज्योतिषाला वाहून घेतलेली संस्था आहे की जे नवीन नवीन विषय, नवीन नवीन लोकांना व्यासपीठ आणि नवीन उपक्रम राबवत असतात. आणि हे राबवताना जुन्या आणि नव्याचा संगम करत असतात. म्हणजे जुने लोक, नवीन लोक आणि अभ्यासू लोक की ज्यांना जास्त मार्गदर्शन होईल. त्यामुळे ज्योतिषातल्या सगळ्या डीप अभ्यासकांना याचा फायदा होईल. आता यावेळेस आम्ही नक्षत्रांचं देणं म्हणजे नक्षत्र या विषयावर अत्यंत बारकाईने अभ्यास करून वेगवेगळ्या वक्त्यांना व्यासपीठावर बोलवलेलं आहे की ज्याच्यामुळे प्रत्येक नक्षत्राचा पूर्णपणे अभ्यास होईल. आणि जेव्हा जेव्हा ज्योतिषी बनतात त्यावेळेस नक्षत्र म्हणजे नक्षरती म्हणजे जे हालत नाही त्यांचा अभ्यास चांगला होतो. अशा या नक्षत्रांचा अभ्यास, कारण या नक्षत्रांचा अभ्यास पूर्वी फक्त ऋषीमुनींनी केलेला होता आणि त्याचा दिशादर्शक असा वापर व्हायचा पहा. पण आता तसं नाहीये की नक्षत्र ही परमनंट आपल्याला माहिती देतात आणि त्यांच्या जवळ असणारे तारे हे आपल्याला जास्तीत जास्त क्लॅरिटीकडे घेऊन जातात. म्हणजे भविष्याचं कथन जेव्हा आपण करतो त्यावेळेस त्यातले बारकावे समजून सांगण्याचं काम या नक्षत्रांमुळे होतं. आणि या नक्षत्रांच्या प्रत्येक राशीमध्ये वेगवेगळी नक्षत्र ऍक्ट होतात. म्हणजे अडीच राशीमध्ये एक नक्षत्र असतं. तर आज चंद्राची नक्षत्र आहेत पहा. चंद्र म्हणजे मनाचा कारक आहे. चंद्र म्हणजे लिक्विडिटी आहे. चंद्र म्हणजे प्रेम आहे. चंद्र म्हणजे आधार आहे आणि चंद्र म्हणजे माया आहे. तर या चंद्राच्या नक्षत्रांचा अभ्यास आज आपण खोलवर करणार आहोत. आणि त्याच्यासाठी आपण जे विविध वक्ते बोलवलेले आहेत त्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज सुरुवातीला आता त्यांना आपण प्रत्येक नक्षत्रावर बोलण्यासाठी आमंत्रित करूया. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद स्मिता मॅडम. आपण अगदी मोजक्या शब्दांमध्ये आपल्या या व्याख्यानमालेची अतिशय सुंदर प्रस्तावना केलेली आहे. त्यानंतर आपण आपल्या व्याख्यानमालेच्या ऍक्च्युअल कार्यक्रमाला आता सुरुवात करणार आहोत. आता आपण सांगितलं त्याप्रमाणे आजचा आपला विषय आहे चंद्राची नक्षत्र. आणि चंद्राचं पहिलं नक्षत्र म्हणजेच रोहिणी नक्षत्र, ज्यावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत वागेश्वरी ज्योतिष कार्यालय तळेगावच्या संस्थापिका माननीय अपर्णा गोरेगावकर मॅडम. अपर्णा मॅडम या पारंपरिक ज्योतिषशास्त्रासोबतच कृष्णमूर्ती पद्धती, रमलशास्त्र, वास्तुशास्त्र, भृगुनंदी नाडी, पंचपक्षी शास्त्र, सप्तर्षी नाडी, अंकशास्त्र, मोबाईल न्यूमरॉलॉजी, हस्तशास्त्र, शिवस्वरोदय शास्त्र, अष्टक वर्ग, रत्नशास्त्र, टॅरो कार्ड, रिस्ट वॉच अनालिसिस अशा अनेक शास्त्रांचे अभ्यासक आहेत. तसेच त्यांनी आजवर टॅरो कार्ड, रिस्ट वॉच रेमेडी, रुद्राक्ष, मोरपंख रेमेडी अशा अनेक कार्यशाळा देखील घेतलेल्या आहेत.
त्याचबरोबर त्या गूढ रहस्य रुद्राक्षाचे या पुस्तकाच्या लेखिका देखील आहेत. फेब्रुवारी 2025 मध्ये त्यांना विधिलिखित ज्योतिष महर्षी पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. ज्योतिष मार्गदर्शक, मोटिवेशनल स्पीकर, निवेदिका तसेच व्याख्याता म्हणून प्रसिद्ध असलेल्या अपर्णा गोरेगावकर मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आज आम्हाला रोहिणी नक्षत्र याविषयी मार्गदर्शन करावे. अपर्णा गोरेगावकर मॅडम. सर्व ज्येष्ठांना नमस्कार. आणि महिला ज्योतिर्विद या संस्थेमार्फत घाणेकर सर आणि जे त्यांचे पिलर्स आहेत, रजनी साबदे मॅडम आहेत, संजीवनी मुळे मॅडम आहेत, स्मिता मॅडम आहेत, पागे मॅडम, या सगळ्यांनी हा जो नक्षत्रांचे देणे हा जो स्तुत्य उपक्रम राबवला आहे, त्यामुळे नक्षत्रांची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. त्यामुळे त्यांना मी धन्यवाद म्हणेन की त्यांनी मला यामध्ये बोलण्याची संधी दिली. आणि त्याचबरोबर श्वेता वकील मॅडम या आहेत, त्यांनी माझा परिचय करून दिला, त्यांनाही मी धन्यवाद म्हणते. इथे जमलेले सर्व श्रेष्ठ जन आहेत, त्यांना सर्वांना माझा नमस्कार. आणि आपण आता वळूया रोहिणी नक्षत्राकडे. रोहिणी नक्षत्रासाठी मी म्हणेन की धन्वंती मी नार असे ग, सौंदर्यवती मी रमणी, चंद्राची मी प्रिया असे ग, रूपगर्विता मी रोहिणी, नट्टापट्टा विलास नखरे धनी बुद्धिमान, वैभवशाली रोहिणी चतुर, हौशी खाण्याची शौकी, टपोरा गुलाब खाण लावण्याची, कलांची तिला आवड होती, रोहिणी नक्षत्री शुक्राची, वृषभ राशीची कला होती. या एवढ्या लाईन्स मधून, या एवढ्या ओळींमधूनच आपल्याला रोहिणी नक्षत्राचं रूप, त्याचे गुणधर्म समजून येतात. शुक्राच्या वृषभ राशीत येणारं रोहिणी हे चंद्राचं नक्षत्र आहे आणि नक्षत्र मालेतील हे चौथे नक्षत्र आहे. आपल्याला माहित आहे की नक्षत्र मालिकेत 27 नक्षत्र आहेत. अर्थात 28 नक्षत्र आपण पकडतो, पण 27 नक्षत्रांचीच गणना येथे केली जाते. 28वे अभिजित नक्षत्र आहे हे आपण सर्वांना माहित आहे. ब्रह्मांडात जे ग्रह तारे आहेत, उल्का आहे, ताऱ्यांचे जे काही पुंजके आहेत, त्यांना विशिष्ट नामावली आहे. या ताऱ्यांच्या पुंजक्यांनाच विशिष्ट नाम म्हणजे नक्षत्र दिलेली आहेत. आणि त्या नक्षत्रांमधूनच काही नक्षत्र, ही 27 नक्षत्र, ही पुंजके हे अधोरेखित झालेले आहेत. आणि हे चमचमणारे, चमकणारे तारकापुंज आहेत. या नक्षत्रांचे वेगवेगळे पुंजके आपल्याला आकाशस्थ स्थितीमध्ये डोळ्यांनी सुद्धा दिसतात. आणि काही कालावधीसाठी आपण ते पाहू शकतो. अशी सुद्धा ब्रह्मांडामध्ये एक शक्ती आहे. न क्षरती इति नक्षत्र. नक्षत्र हे स्थिर आहेत, अढळ आहेत आणि चमचमणारे तारकापुंज आहेत. 360 अंशाची विभागणी ही 27 नक्षत्रांमध्ये केलेली आहे. त्यामुळे प्रत्येक नक्षत्र हे 13 अंश 20 कलांचे एवढे आलेले आहे. आणि याच नक्षत्रामध्ये 4 चरण समाविष्ट झालेले आहेत. 2.25 नक्षत्राची एक राशी म्हणजे 30 अंशाचं 2.25 नक्षत्राची एक राशी होते, म्हणजे 30 अंशाची एक राशी होते. आणि या एका नक्षत्राचे अंश 13 अंश 20 कला इतके आहेत. आता रोहिणी नक्षत्राची आपण डिग्री बघितली तर 0 अंश 0 10 अंश 0 कला ते 23 अंश 20 कला इतके आहेत. आणि हे नक्षत्र चंद्राचे नक्षत्र आहे. जेव्हा आपण एखाद्याचा जन्म अमुक नक्षत्रावर होतो, त्यावेळेस आपण काय म्हणतो की त्या नक्षत्रामध्ये त्याचा जन्म झालेला आहे. मग तो नक्षत्र स्वामी हा त्या व्यक्तीचा नक्षत्र स्वामी ठरतो. आणि त्याप्रमाणे त्या नक्षत्राची त्या नक्षत्राचे बल त्या व्यक्तीला प्राप्त होते. चंद्राची 3 नक्षत्र आहेत हे आपल्याला माहित आहे, रोहिणी, हस्त आणि श्रवण. तर सर्वात आवडते नक्षत्र कोणते आहे चंद्राचे, तर ते आहे रोहिणी. आणि रोहिणी यासाठी की कथा एक आहे रोहिणीची, जी आपण पाहूया की प्रजापतींना जी 27 कन्या होत्या त्यांचा विवाह हा चंद्राशी करून दिलेला. आणि त्यातच 27 नक्षत्रांमध्ये म्हणजे त्या 27 कन्यांमध्येच रोहिणी ही कन्या अतिशय सुंदर रूपागुणाने, कलागुणांनी अतिशय सुंदर होती. त्यामुळे चंद्र तिच्याकडे आकृष्ट होत होता आणि तो जास्त करून तिला वेळ देत होता.
त्यामुळे 27 ज्या कन्यांमधली ही रोहिणी आणि मग उरलेल्या ह्या 26 जणी होत्या, त्या थोड्याशा रागवल्या की चंद्र हा तिलाच वेळ देतोय, आम्हाला वेळ देत नाहीये. त्यामुळे मग त्यांनी कंप्लेंट केली त्यांच्या वडिलांकडे, प्रजापतींकडे कंप्लेंट केली. आणि त्यामुळे मग ते रागवले आणि त्यांनी चंद्राला शाप दिला की तू यांना वेळ देत नाहीये, त्यामुळे तुझा क्षय होत जाईल. मग त्याला घाबरून रोहिणीने पण, रोहिणीचं अर्थात रोहिणी आणि चंद्राने प्रजापतींना विनवणी केली आणि त्यामुळे त्यांच्याकडून उशाप घेतला. आणि हा उशाप असा होता की जसा तुमचा क्षय होईल त्याप्रमाणेच 15 दिवसांनी तुझी वाढ होईल, म्हणजे चंद्राची वाढ होईल. त्यामुळे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष याची निर्मिती झाली. पौर्णिमा, अमावस्या या गोष्टी आपल्याला समजल्या किंवा आल्या. तर अशा प्रकारे ही रोहिणीची कथा आहे. त्यामुळे रोहिणी हे नक्षत्र चंद्राचं सर्वात प्रिय, सर्वात आवडतं नक्षत्र मानलं जातं. या रोहिणी नक्षत्राचे 5 चमकदार तारे आहेत. आणि याची देवता आहे ब्रह्मा. ज्याप्रमाणे याचे नक्षत्राचा स्वामी हा चंद्र आहे, त्याचप्रमाणे देवता ही ब्रह्मा आहे. ब्रह्मा आपली सृष्टीकर्ता आहे. आणि त्यामुळे या नक्षत्रालाही नवनिर्मितीची प्रेरणा किंवा नवनिर्मितीचा एक प्रभाव यामध्ये दिसून येतो. एक शक्ती, नवनिर्मितीची शक्ती रोहिणीमध्ये आपल्याला जाणवते. नवनीत कला गुणांची निर्मिती यामधून होत असते. आणि त्याचप्रमाणे रोहिणी नक्षत्रामध्ये निसर्गाची आवड सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. हे रचनात्मक नक्षत्र असं संबोधलं जातं. आणि हे स्थिर आणि शाश्वत नक्षत्र आहे. या नक्षत्राचा सिंबॉल अर्थात रथ आहे. रथ हा पूर्वी राजांकडे असायचा किंवा देवतांकडे असायचा. त्यामुळे एक प्रगती पथावर जाणार हे रोहिणी नक्षत्र आहे. एक धनाढ्य नक्षत्र म्हणून मानलं जातं. कारण याच्यामध्ये रथ जसा पुढे जात असतो तशी पुढे जाण्याची शक्ती ही रोहिणी नक्षत्रामध्ये आपल्याला जाणवते. रोहिणी नक्षत्रावर जसं जन्म घेतलेल्या ज्या जातक आहेत त्यांनी, आपल्या भारतामध्ये एकच देऊळ आहे ब्रह्मांचं, ते पुष्कर तीर्थ इथे आहे. आणि त्या देवळामध्ये जाऊन जर तिथे अर्चना केली किंवा तिथे जाऊन दर्शन घेतलं तर रोहिणी नक्षत्राच्या जातकाला मोक्ष प्राप्ती होते असं म्हटलं जातं, किंवा अशी एक धारणा आहे, किंवा ते लिहून ठेवलेलंच आहे आपल्या ऋषीमुनींनी. वृषभ राशीमध्ये जसे नक्षत्र हे येतं त्याचप्रमाणे त्याचे चरणही इथे आपल्याला पाहायला मिळतात. तर त्या चरणांचे वेगवेगळे स्वामी आहेत. आणि वृषभ रास ही शुक्राची आहे. आणि त्याचबरोबर नक्षत्र हे चंद्राचं आहे. त्यामुळे शुक्र आणि चंद्राचं कॉम्बिनेशन आपल्याला इथे पाहायला मिळतं. त्यामुळे हे रजस नक्षत्र आहे. आणि शुक्र आणि चंद्रामुळे प्रेम, सुंदरता, आकर्षकता, मोहकता हे गुण आपल्याला जातकामध्ये जाणवतात. एक आकर्षक मोहक वृत्ती असते त्याची, किंवा शरीराची ठेवण असते, किंवा चेहरा तसा असतो. ब्युटिफुल अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी असते. आणि हे नक्षत्र धनाढ्य नक्षत्र मानलं जातं. स्वभाव त्याचा भावुक असतो, आकर्षक, कल्पनाशक्ती ही खूप छान असते, सुस्वभावी पण असतात, दयाळू असतात आणि सगळ्यांवर प्रेम करणारे असतात, सगळ्यांना सामावून घेणारे असतात, सगळ्यांना समजून घेणारे असतात. शृंगाराची आवड असते अशा जातकांमध्ये. आणि लाघवी असतात. चंद्रामुळे शीतलता सुद्धा त्यांच्यामध्ये आलेली असते. त्यांचं मन शांत किंवा शीतल असू शकतं, उल्हासित, कलागुणांनी ते सार्थक असतात, किंवा कलागुण त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारे एक परोपकारी, मधुरभाषी आणि सुंदर शरीरयष्टी असणारे समर्पणाचे हे नक्षत्र आहे. अशा जातकांमध्ये आपल्याला हे कलागुण दिसून येतात. असं म्हटलं जातं की पूर्वजन्मामध्ये खूप पुण्य केलं असेल तर ह्या नक्षत्रामध्ये त्या व्यक्तीचा जन्म होतो. आणि या नक्षत्रांमध्ये देवता सुद्धा जन्म घेण्यासाठी इच्छुक असतात. कारण या नक्षत्रामध्ये मानसिक, शारीरिक, ऐहिक सौख्य, ऐश्वर्य असे हे प्राप्त होते. तसेच अनेक सिद्धी या नक्षत्रामध्ये प्राप्त होऊ शकतात. राशीपेक्षाही आपण पाहतो की नक्षत्राला जास्त महत्व दिलं जातं. कारण सर्व नक्षत्रांची एनर्जी काय असेल तर तो एनर्जी कॅरी करणारा कोण असेल तर तो चंद्र आहे. आणि कारण 27 नक्षत्र, 27 ज्या कन्या होत्या प्रजापतीच्या, त्यांना पत्नी म्हणून याने धारण केलेलं आहे. आणि त्यांची एनर्जी जी आहे ती चंद्राकडे आहे. आणि त्यातल्या त्यात सर्वात आवडतं हे रोहिणी नक्षत्र आहे. त्यामुळे सर्व नक्षत्रांची एनर्जी कॅरी करणारा हा चंद्र आहे. आणि सर्व राशींची एनर्जी कोण कॅरी करतं तर तो सूर्य कॅरी करतो.
तर चंद्राला मनाचा कारक सुद्धा म्हटलं आहे, मातेचा कारक म्हटलेला आहे, आणि लिक्विड कॅशचा सुद्धा आपण कारक म्हणतो. त्यामुळेच रोहिणी नक्षत्रामध्ये चंद्रस्वामी असल्या कारणाने की इथे एक सुबत्तता पण आपल्याला दिसून येते. आईशी नातं हे या लोकांचं चांगलं असतं, आणि त्यामुळे एक मातृभक्त सुद्धा हे असू शकतात. आपल्याला माहित आहे की श्रीकृष्णांचं नक्षत्र हे रोहिणी नक्षत्रच होतं, आणि श्रीकृष्णांची जादू आजही आपल्या जोपर्यंत हे विश्व राहणार आहे तोपर्यंत त्यांचा प्रभाव हा आपल्याकडे आहे, आपल्यावर आहे. श्रीकृष्ण हे 64 कलांचे स्वामी होते. तर यामध्ये सगळेच कलागुण येतात. जसे आपण म्हणतो की नृत्य आहे, गाणं आहे, बासरी वादन, श्रीकृष्णांचं बासरी वादन होतं, मोहकता, त्यांच्या चेहऱ्यामध्ये जी मोहकता होती, अशा प्रकारे हे जे कलागुण आपल्याला दिसतात श्रीकृष्णांमधले, तर ते त्यांच्या रोहिणी नक्षत्र, अर्थात ते भगवान होते पण तरी सुद्धा रोहिणी नक्षत्रच का त्यांनी घेतलं, त्याच नक्षत्रावर का त्यांचा जन्म झाला, हे पाहिलं तर आपल्याला इथे हे समजून येतं. त्यांच्याकडे सर्व गोप गोपी आकृष्ट होत होत्या, सर्वच जनमानसं त्यांच्याकडे आकृष्ट होत होते. तर हे रोहिणी नक्षत्राचाच प्रभाव इथे आपल्याला पाहायला मिळतो. रोहिणी हे सृजनताचं कारक असं मानलं जातं, कारण चंद्राची अमृत शक्ती यामध्ये आहे. जे बीजारोहणाचं कार्य आहे ते या नक्षत्रामध्ये आपल्याला दिसून येतं, आणि वनस्पतीचा कारक सुद्धा कोण आहे तर चंद्र आहे. त्यामुळे बीजापासून जी नवनिर्मिती होते ती या नक्षत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. रोहण रोहिणी म्हणजे काय? रोहण म्हणजे उन्नती करणे किंवा आरोहण, वर वर जाणे. ज्या नक्षत्रातली जी तारका आहे ती वर जात होती, म्हणून याला रोहिणी नक्षत्र असं म्हटलं गेलेलं आहे. या नक्षत्राची नाडी अंत्य आहे, योनी सर्प आहे, गण मनुष्य आहे, आणि आराध्य वृक्ष हा जांभूळ आहे. त्यामुळे त्या वृक्षाची जोपासना करावी. एक उपाय म्हणून आपण या वृक्षाचे जे काही वेगवेगळे भाग आहेत त्याचा आपण उपयोग औषधासाठी किंवा इतर कार्यासाठी करत असतो. तर दान दूध आहे, आणि देवता ब्रह्मा आहे आपण पाहिलं. त्यामुळे ब्रह्माचं जे मंदिर आहे तिथे जाऊन आपण त्यांचं दर्शन घेतलं तर आपल्याला याचा नक्कीच फायदा होतो या नक्षत्रातील जातकांना. दृष्टी अंध आहे आणि मुख ऊर्ध्व आहे, तर संज्ञा ही ध्रुव आहे. रोहिणी नक्षत्रातले 4 चरण आहेत ते आपण पाहूया, की त्यांचं थोडंसं डिटेल्स मध्ये पाहूया. त्यामुळे प्रत्येक चरणांचा स्वामी ग्रह आणि त्यानुसार आपल्याला त्याचं काही फलित पाहता येईल, तर ते पाहूया. रोहिणी नक्षत्रातलं जो पहिलं चरण येतं, कारण प्रत्येक चरणाचे वेगळे स्वामी आहेत. जसा रोहिणी नक्षत्राचा स्वामी चंद्र आला, वृषभ राशीचा स्वामी शुक्र आला, त्याचप्रमाणे चरणांचे वेगळे स्वामी आहेत. तर त्याचा प्रभाव हा त्या त्या चरणावर जन्म घेतलेल्या जातकावर येत असतो. त्यामुळे त्या त्याचा परिणाम कसा होतो हे आपण थोडंफार पाहूया. तर पहिलं चरण हे मंगळाच्या प्रभावाखाली येतं. पहिल्या चरणाचा स्वामी हा मंगळ आहे, त्यामुळे कॉम्बिनेशन काय तयार होतं तर चंद्र, शुक्र आणि मंगळ. या ग्रहाचं जे चरणाक्षर आहे ते ओ येतं, आणि प्रथम चरणावर जन्म घेतलेल्या जातकाने म्हणून गणपतीची उपासना करावी. कारण मंगळ चरण स्वामी मंगळ आहे, तर आपण असं सांगू शकतो की त्यांनी गणपतीची उपासना करावी. दुसऱ्या चरणाचं स्वामी आहे शुक्र, म्हणजे इथे चंद्र प्लस शुक्र असं कॉम्बिनेशन तयार होतं. आणि चरणाचं अक्षर आहे ते वा आहे, आणि द्वितीय चरणावर जन्म झालेल्या व्यक्तीने किंवा जातकाने शुक्रवारी दुधाचं दान करावं. नक्षत्राचं तिसऱ्या चरणाचा स्वामी बुध आहे. त्यामुळे इथे वृषभ राशी शुक्र, रोहिणी नक्षत्र चंद्र, आणि चरण स्वामी बुध असं कॉम्बिनेशन तयार होतं. त्यामुळे इथे चरणाक्षर वी येतं, आणि तृतीय चरणावर जन्म झालेल्या व्यक्तीने व्यंकटेशाची उपासना करावी असं सांगितलं जातं. आता चतुर्थ चरणावर ज्यांचा जन्म झालेला आहे तर त्या चरणाचा स्वामी साक्षात चंद्रच आहे. त्यामुळे इथे चंद्र चंद्र आणि वृषभ राशीचा स्वामी शुक्र असं कॉम्बिनेशन तयार होतं. आणि या चरणाचं अक्षर आहे उ, आणि या चरणावर जन्म झालेला व्यक्ती असेल त्यांना आपण सांगू शकतो की त्यांनी शिवलिंगाची पूजा करावी, शिवजींची आराधना करावी, ओम नमः शिवायचा जप करावा, बेलपत्र शिवजींवर अर्पण करावे. अशा प्रकारे त्या जातकाने हे उपाय करावे. आता रोहिणी नक्षत्रावर शुक्र, चंद्र, बुध आणि मंगळ
यांचा प्रभाव आपण पाहिला, तर त्यामुळे काय होतं की शुक्रामुळे काय, अतिशय आकर्षकता, मोहकता, सौंदर्याचा आविष्कार. चंद्रामुळे काय, चंचलता, एक आनंदी स्वभाव त्या व्यक्तीचा आपल्याला पाहायला मिळतो. दयाळूपणा असतो, प्रेमळ असतात, शांत आणि शीतल प्रवृत्तीचे असतात. त्याचबरोबर बुधाचं बुद्धिमत्ता इथे आपल्याला चांगली पाहायला मिळते, आणि मंगळामुळे धाडसी प्रवृत्ती त्या व्यक्तीमध्ये असते किंवा जातकामध्ये असते. प्रत्येक व्यक्तीचा जे जन्म जिथे जन्म होतो किंवा ज्या नक्षत्रावर जन्म होतो त्यानुसारच नाव ठेवलं जातं, आणि त्या नक्षत्राच्या स्वामीची किंवा त्या नावाप्रमाणे ती स्पंदनं त्या व्यक्तीला मिळत असतात, आणि त्याचा लाभ त्याला तो प्राप्त होतो. तर हे नक्षत्र कसं आहे, तुम्हाला लक्झरियस लाईफ देतं. म्हणजे एक धनाढ्य नक्षत्र असं मानलं जातं रोहिणी नक्षत्राला. त्यामुळे चांगली जीवनशैली प्राप्त होते. मोठ्या यामध्ये व्यवसाय करणारे हे मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करणारे असतात, मोठ्या प्रमाणावर शेती करणारे असतात, किंवा मोठी हॉटेल्स आपण पाहू तर ती सुद्धा यामध्ये येतात. असे मोठ्या प्रकारावर धन येणार स्त्रोत त्यांच्याकडे असतं, आणि मोठमोठे रेस्टॉरंट्स यामध्ये येतात. सोन्या चांदीची दुकानं ही सुद्धा त्यामध्ये येऊ शकतात. ज्वेलरी शॉप्स आले, कपड्याचे. आता कपडा हा शुक्राच्या अंडर येतो, त्यामुळे स्त्रियांना कपड्याची आवड असते, किंवा वेगवेगळ्या साड्या, वेगवेगळे ड्रेसेस हे शुक्राच्याच अंमलाखाली येतात. त्यामुळे बघा की ज्या स्त्रिया या खूप सुंदर अशा स्वतःला टापटीप वगैरे ठेवतात, तर त्या नक्कीच त्यांच्यावर शुक्र चंद्राचा प्रभाव दिसून येतो. ब्युटी पार्लर्स असतात, हे सुद्धा या म्हणजे रोहिणी नक्षत्राच्या याच्यामध्ये व्यवसायामध्ये येऊ शकतात. सिनेमा क्षेत्र असेल किंवा कलाकार, नटनट्या असतात. फळांचा रस, चंद्र म्हणजे आपण काय म्हणतो लिक्विड, त्यामुळे फळांचा रसाचा व्यवसाय करणारे यामध्ये येऊ शकतात. व्यापारी, मोठे फुलांचे व्यापारी, फुल हे काय, तर हे सुद्धा शुक्र आणि चंद्राचंच कॉम्बिनेशन आहे. डेकोरेशन करणारे, जे सुंदरता आपल्याला ज्याच्या ज्याच्या दिसते त्या गोष्टी या चंद्राच्या शुक्राच्या अंडर येतात. त्यामुळे या नक्षत्रामध्ये कॅशचा फ्लो हा त्या व्यक्तीकडे, त्या जातकाकडे जास्त असतो, जास्त पाहायला मिळतो. मुहूर्तासाठी आपण विचार केला तर हे अतिशय शुभ नक्षत्र मानलं जातं. कोणत्याही मुहूर्तासाठी याचा वापर होतो, मग त्यामध्ये लग्न असो, मुंज असो, किंवा नवीन वस्त्र खरेदी असो, ज्वेलरी, सोनं खरेदी करायचं असेल, तर त्यासाठी सुद्धा आपण या नक्षत्राचा विचार घेऊ शकतो. त्याचबरोबर काही कला तुमच्यातील असतील, नवीन सिनेमा ओपन करायचा असेल, किंवा नाट्य असेल, किंवा त्यानंतर नृत्य क्षेत्र असेल, यामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, यासाठी सुद्धा आपण या रोहिणी नक्षत्राचा विचार करू शकतो. हे शुभ नक्षत्र याच्यासाठी मानलं जातं. त्यानंतर शिलान्यास असेल, वास्तू शांती असेल, गृहप्रवेश असेल, यासाठी सुद्धा रोहिणी नक्षत्र आपण उपयोगात आणू शकतो. सोमवार, मंगळवार, शनिवार या दिवशी जर रोहिणी नक्षत्र येतं तेव्हा सर्वार्थ सिद्धी योग आपण पाहतो. हे कफ प्रवृत्तीचं नक्षत्र आहे, त्यामुळे काय होतं की त्या त्या जातकाला सर्दी, खोकला होणं किंवा घशाच्या रिलेटेड काही त्रास होणं हे पटकन दिसून येतात. कारण रोहिणी नक्षत्र हे चंद्राला इंडिकेट करतं, आणि त्यामुळे तिथे द्रव पदार्थातून होणारे काहीतरी त्रास घशाच्या संदर्भात. वृषभ राशी कुठे दाखवते, तर आपला चेहरा, गळा हा भाग दाखवते. ऋतू बदल्यानेही या लोकांना काही त्रास होतात, टॉन्सिल्स, घटसर्प, त्याचबरोबर पोटातले काही त्रास असतील तर ते सुद्धा इथे दिसून येतात. थंड पदार्थ यांना चालत नाही, त्यामुळे सुद्धा इन्फेक्शन दिसून येतं. मधुमेहाचा त्रास सुद्धा इथे आपल्याला दिसून येतो. सप्तऋषी नाडी ज्योतिषशास्त्र याच्यामध्ये असं म्हटलं जातं की शुक्र आणि चंद्राचं जिथे कॉम्बिनेशन दिसेल तिथे मधुमेहाची शक्यता दिसून येते, आणि इथे आपल्याला शुक्र चंद्राचं कॉम्बिनेशन दिसतं, त्यामुळे रोहिणी नक्षत्रामध्ये हे कॉम्बिनेशन येतं. त्यामुळे अशा जातकांना मधुमेहाचा धोका हा दिसून येतो. आणि यासाठी आपण काय उपाय देतो, तर ओम रोहिण्ये नमः हा जप देऊ शकतो. ओम प्रजापतये नमः हा जप देऊ शकतो. ओम नमः शिवाय, कारण चंद्राचं आहे इथे, त्यामुळे ओम नमः शिवाय देऊ शकतो. ब्रह्म ब्रह्म देवता आहे, त्यामुळे ओम ब्रह्मणे नमः हा सुद्धा आपण उपाय म्हणून हे जप जातकांसाठी देऊ शकतो.
आता रोहिणी नक्षत्राचं चरणांचा नवमांशाचा पण आपण एक विचार करूया, की जे 4 चरण आहेत त्यांच्या नवमांशाच्या नुसार थोडासा विचार करूया. रोहिणी नक्षत्रातील प्रथम चरण म्हणजे किती अंशाचं आहे, तर ते 10 अंश 0 कला ते 13 अंश 20 कला हे प्रथम चरणाची या व्याप्ती आहे. आणि हे वृषभ राशीमध्ये मेष नवमांशी येतं पहिलं चरण. त्यामुळे मेष नवमांशी आल्यावर चरणाचा स्वामी अर्थात मंगळ आहे, त्यामुळे मेष नवमांशी येतं. आणि त्यामुळे याच्यामध्ये ज्यांचा जन्म होतो अशा जातकांचा, तर या नवमांशातील गोष्टी म्हणजे त्या जातकांमध्ये आपल्याला दिसून येतात. त्यात खेळ असेल, कला असेल, संशोधन असेल, मर्दानी कामे असतील इत्यादी गोष्टींनी हे शुभ फलदायी ते ठरू शकतं. आणि यामध्ये मंगळ आणि रवी या नवमांशी बलवान होतात. दुसऱ्या चरणाचं रोहिणी नक्षत्रातलं जे दुसरं चरण आहे त्याची व्याप्ती ही 13 अंश 20 कला ते 16 अंश 40 कला ही वृषभ राशीमध्ये वृषभ नवमांशी येते. वृषभ नवमांशी येते. दुसऱ्या चरणाची व्याप्ती आपण पाहिली तर ह्या चरणाचा स्वामी शुक्र आहे. आणि वृषभ वृषभ राशीचा अर्थात स्वामी शुक्र आहे, त्यामुळे हे वर्गोत्तम नवमांश म्हटलं जातं. त्यामुळे या नवमांशातील शुभाशुभ ग्रहांची फलिताचे दृष्टीने हे अतिशय बलवान मानलं जातं, बलवान ठरतं. आणि शुक्राचा हा स्वनवमांश असल्याने या नवमांशामध्ये जन्मकुंडलीतील केंद्रातले जी स्थाने आहेत 1 4 7 10 ही स्थाने अतिशय बलवान होतात आणि राजयोग कारक ठरतात. विंशोत्तरीच्या मानाने या ग्रहाच्या महादशेमध्ये उत्कर्ष होतो आणि त्या व्यक्तीला किंवा त्या जातकाला चांगली फळे प्राप्त होतात. नवमांशातील ग्रह त्यामुळे फार बळी होतात आणि अशुभ ग्रह जरी असले या नवमांशातले तरी ते चांगले फळ देतात. अशा प्रकारे आपण हे 2 नवमांश पाहिले. रोहिणी नक्षत्रातलं तिसरं चरण हे वृषभ राशीमध्ये मिथुन नवमांशी येतं, कारण चरणाचा स्वामी हा बुध आहे. आणि याची व्याप्ती येते 16 अंश 40 कला ते 20 अंश 0 कला इतकी. तर हा नवमांश बुधाच्या मध्ये येतोय, त्यामुळे त्या चरणाचा स्वामी हा बुध ठरतो. आणि नवमांशाचा अधिपती बुध असल्यामुळे साहित्य, काव्य, वक्तृत्व, लेखन कला, विद्वत्ता याच्याशी या नवमांशाचा जवळचा संबंध येतो. या जातकामध्ये हे प्रभाव आपल्याला दिसून येतात आणि त्या फील्डमध्ये कार्य करणारी हे जातक असू शकतात. त्याचबरोबर आता रोहिणी नक्षत्रातलं चतुर्थ चरण पाहूया. या चतुर्थ चरणाचा स्वामी आहे चंद्र. आणि याची व्याप्ती आहे 20 अंश ते 23 ते 23 कला 20 अंश. तर या प्रकारे हे नवमांश कर्क राशीमध्ये कर्क नवमांशी येतं. हे नवमांश कुठे येतं तर कर्क नवमांशी येतं. चतुर्थ चरण हा वृषभ राशीमध्ये कर्क नवमांशी येतो. आणि चरणांचा स्वामी हा चंद्र असल्यामुळे इथे बुधाचं, गुरुचं, शुक्राचं सुद्धा शुभ फल प्राप्त होतात. आणि अतिशय चांगल्या प्रकारे या व्यक्तीला, या जातकांना फळं ह्याचे प्राप्त होतात. अशा प्रकारे आपण रोहिणी नक्षत्रातलं शुक्राचं स्वगृही असलेलं आणि चंद्राचं उच्च राशीचं हे नक्षत्र पाहिलं. त्याचबरोबर याच्यातील काहीतरी उदाहरण म्हणून मी घेतलेली आहेत. तुम्हाला रोहिणी हट्टंगडी हे माहित आहे नाव. रोहिणी हे नाव त्यांचं कशावरून पडलंय तर त्यांचं नक्षत्र हे रोहिणी नक्षत्र होतं. आणि स्वामी चरण स्वामी त्यांचा बुध आहे. आणि त्यांच्या वृषभ राशीमध्ये चंद्र शुक्राचं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. रोहिणी हट्टंगडी या ज्या कलाकारा होत्या या आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत. मराठी आणि हिंदी या सर्व भाषेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. सर्वच सिनेसृष्टी त्यांनी गाजवलेली आहे. आणि रोहिणी हे नाव, त्यांची जन्मतारीख पाहिजे तर मी देते की 11/4/1951 आहे. आणि वेळ त्यांची 3:13 दुपारची आहे. आणि पुणे इथला त्यांचा जन्म आहे. त्यांचं जे रोहिणी नक्षत्र चरण स्वामी बुध आहे. त्यांचा उच्चीचा जो चंद्र होतो आणि शुक्र स्वराशीचा आहे, त्यामुळे ते कला क्षेत्रामध्ये उच्चीचं स्थान पटकवू शकले. त्याचबरोबर अजून एक कुंडली सांगायची म्हटली तर महर्षी विनोबा भावे यांचं सुद्धा रोहिणी नक्षत्र आहे. महर्षी विनोबा भावेंचं कार्य आपण पाहिलं. गीताई हा ग्रंथ त्यांनी लिहिला, त्यांच्या आईसाठी लिहिला, मातृभक्त होते ते. आणि
भूदान चळवळीचे मोठे कार्यकर्ता होते, तत्वचिंतक होते. राहणी साधी होती पण उच्च विचारसरणी होती. त्यांचा चंद्र उच्चीचा आहे आणि नवमांशामध्ये बघितला तर तो वर्गोत्तम आहे. त्यांची जन्मतारीख पण सांगेन की 11/9/1895. दुपारचा जन्म 2:20चा आणि पेण इथला आहे, पेण महाराष्ट्र. आणि त्यांचा चरण स्वामी आहे, चरण दुसरं आहे, त्यामुळे चरण स्वामी शुक्र येतो. तर पहा की इथे चरण स्वामीचा पण इफेक्ट किती असतो या प्रकारे आपण पाहिलं. आणि एक सुंदर रोहिणी नक्षत्र, प्रत्येकाला रोहिणी नक्षत्राची एक आवड असते किंवा त्या व्यक्ती आपल्याला लगेच समजून येतात की ह्या लोभस व्यक्तिमत्व असेल तर ते रोहिणी नक्षत्रातलं दिसून येतं. तर रोहिणी नक्षत्राबद्दल अजून काय सांगायचं की समजा आपण एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर दोन पोह्याच्या डिश आहेत, दोन स्त्रिया आहेत आणि दोन पोह्याच्या डिश आहेत. एकावर छान कोथिंबीर पेरलेली आहे, सुंदर एक लिंबाची फोड ठेवलेली आहे, छान त्याच्यावर खोबरं सुद्धा किसलेलं ठेवलंय आणि एकीने फक्त पोहे आणि एक लिंबाची फोड दिली आहे. तर याच्यातलं रोहिणी नक्षत्राचं कोण असेल तर जिने छान सुंदर कोथिंबीर ठेवलीये, खोबरं सुद्धा ठेवलंय आणि छान डिश सजवून आणले. तर अशा प्रकारे एक कल्पकता असते, एक सौंदर्याची दृष्टी असते, तर ती आपल्याला रोहिणीमध्ये पाहायला मिळते. आणि अशा प्रकारे रोहिणीचं थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. इथे महिला ज्योतिर्विद संस्थेमार्फत मला बोलवण्यात आलं आणि नक्षत्राची माहिती देण्यासाठी मला सांगितलं. त्याबद्दल सगळ्यांचे, सर्व सर्व ज्योतिर्विद महिलांचे किंवा या संस्थेचे मी आभार मानेन. घाणेकर सर आहेत, अध्यक्षा संजीवनी मॅडम आहेत, रजनी साबदे मॅडम आहेत, स्मितागिरी मॅडम आहेत, पागे मॅडम आहेत आणि सविता मॅडम आहेत. या सगळ्यांचे मी आभार मानते. श्वेता मॅडम तुमचेही आभार मानते. इथे उपस्थित सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. खूपच छान अपर्णा मॅडम. खरं तर अपर्णा मॅडम श्रीकृष्णाच्या भक्त आहेत, अगदी परमभक्त आहेत हे आपल्याला माहिती आहे. आणि भगवान श्रीकृष्णाचं जन्म नक्षत्र असलेल्या रोहिणी नक्षत्रावरती त्यांच्याकडून ऐकणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी एक सुवर्ण संधी होती आणि ती त्यांनी उत्तम रीतीने पेललेली आहे. अगदी आणि रोहिणी नक्षत्राची कथा, रोहिणी नक्षत्राचा स्वभाव, त्याचे नवमांशानुसार वर्णन खूप सुंदर पद्धतीने केलं. त्यामुळे अपर्णा मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद. एक बोलेन की जेव्हा मला कळालं की रोहिणी नक्षत्र, त्या वेळेला क्षणाला माझ्या डोळ्यासमोर श्रीकृष्ण उभे राहिले आणि मी लगेच ते श्रीकृष्ण म्हटलं, चला मला खूप छान नक्षत्र मिळालेलं आहे आणि मी ते करणार आहे. खूप जेव्हा सुंदर. संजीवनी मॅडमनी मला सांगितलं की तू रोहिणी नक्षत्र घे, तर म्हटलं ठीक आहे, श्रीकृष्णांची कृपा म्हणून मला ते मिळालं, असं म्हणून मी नक्कीच. म्हणून त्याच्यामध्ये श्रीकृष्णांचा उल्लेख घेतलेला आहे. नक्कीच नक्कीच आता धन्यवाद. रोहिणी नक्षत्र आहे. सुंदर 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 व्यक्तीला सुंदर नक्षत्र. अगदी बरोबर मॅडम, अगदी बरोबर. यानंतर आपल्या पुढील वक्त्या आहेत ऍडव्होकेट सुनीता पागे मॅडम. पागे मॅडम या एमकॉम LLB असून त्या पुणे येथे कायदे तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. आणि आपण सगळेजण मॅडमना टॅरो कार्डच्या माध्यमातून ओळखतोच. द लीला टॅरो या संस्थेच्या त्या संस्थापिका आहेत. आजवर पागे मॅडमने हजारोहून अधिक विद्यार्थ्यांना टॅरो कार्डचं प्रशिक्षण दिलेलं आहे. सोबतच त्यांची द लीला टॅरो या नावाची 4 पुस्तकं सुद्धा प्रसिद्ध झालेली आहेत. आजवर अनेक अधिवेशनांमधून मॅडमने प्रभावी व्याख्यानं दिलेलीच आहेत. सोबतच मानवी मनाचा वेध घेणारं मनतरंग हे पुस्तक देखील मॅडमने लिहिलेलं आहे. आणि आज मनाचा कारक असलेला चंद्र या ग्रहाच्या हस्त नक्षत्रावर मॅडमचे विचार ऐकणं ही आपल्या सगळ्यांसाठीच एका पर्वणीपेक्षा कमी ठरणार नाहीये. त्यामुळे मी मॅडमना विनंती करते की तुम्ही आम्हाला आज हस्त नक्षत्राविषयी अधिक माहिती द्यावी. पागे मॅडम. नमस्ते. मला हस्त नक्षत्र दिलं, एकतर कन्या रास येते माझ्या वेळात आणि कन्या राशीतलं हस्त नक्षत्र मला दिलं. तर मी म्हटलं चला, चंद्राचं नक्षत्र आहे त्यामुळे आपल्याला बोलायला हरकत नाही. मला स्मिता म्हणाली चंद्राचं नक्षत्र आहे, चंद्रावर तू चांगलं बोलशील. म्हटलं हो, पण हा हस्त नक्षत्रातलं चंद्र आहे. चंद्राचं नक्षत्र असलं तरी हा चंद्र हस्त नक्षत्रातला आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. तर हस्त नक्षत्र आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला आपल्याला षष्ठ स्थान समजून घ्यावं लागतं, कन्या रास समजून घ्यावी लागते
आणि मग आपल्याला लक्षात येतं की हस्त नक्षत्र नेमकं काय आहे. तर हस्त हस्त असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपली हाताची मूठ किंवा आपल्या हातावर आपला विश्वास किंवा आत्मविश्वास, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या महत्वाच्या आहेत. आपण सकाळी उठल्या उठल्या म्हणतो ना की कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम, असं आपण म्हणतो. म्हणजे दिवसाची सुरुवातच आपण आपल्याच हातामध्ये स्थित असलेल्या देवतांचं दर्शन घेऊन आणि त्यांची पूजा करून म्हणू किंवा त्यांची आळवणी करून अशी आपण दिवसाची सुरुवात करतो. जसं आता अपर्णा मॅडम म्हणाल्या की मला कृष्णाची आठवण आली, तर प्रत्येक नक्षत्राला कुठल्या ना कुठल्या तरी देवतेचं अधिष्ठान असतं. तसं आपण जेव्हा हस्त नक्षत्र म्हणतो ना तर त्याची गोष्ट थोडीशी पार्वतीशी रिलेटेड आहे. की पार्वतीने एकदा पार्वतीला माहित हवं होतं की कृष्णा हे शिवाच्या बाबतीमध्ये तिला काही जाणून घ्यायच्या त्या गोष्टी, सत्य काय आहे ह्या सगळ्या गोष्टी तिला जाणून घ्यायच्या होत्या. आणि म्हणून शिवाबरोबर एकदा ती खेळत असते आणि ती खेळताना त्याच्या डोळ्यावरती हात धरते. ती जेव्हा त्याच्या डोळ्यावरती तिचे हात धरते गमतीमध्ये, तर त्यावेळेला अचानक ग्रह थांबून जातात. पाणी थांबतं तिथे सृष्टीवरचं, किंबहुना सृष्टीचं संपूर्ण चक्र थांबतं. आणि मग हे सृष्टीचं चक्र थांबल्यानंतर सगळ्याच गोष्टींमध्ये पृथ्वी सगळी इनकपॅसिटेट होते, म्हणजे सगळं हतबलता निर्माण होते. आणि मग ही हतबलता निर्माण झाल्यावरती तिला भीती वाटते की आता शिव आपल्याला शाप तर देणार नाही. ती शंकराची क्षमा मागते आणि ती म्हणते मला माफ करा, मी सहज केलं हे, मला कल्पना नव्हती. पण तुम्ही बघा की आपल्या दोन हातांमध्ये जसं चांगलं करण्याची ताकद आहे, तसं अनेक गोष्टी वाईट करण्याची ताकद सुद्धा आपल्या हातामध्ये असते. आणि म्हणून शंकराने पार्वतीला सांगितलं, तू गाय होशील आणि सगळीकडे भटकशील आणि मग तुला कुठेतरी माझा शोध लागेल आणि त्यावेळेला तू शापमुक्त होशील. त्याप्रमाणे पार्वती फिरत होती आणि मग तिला हस्त नक्षत्र ज्या दिवशी होते तेव्हा ज्योतीमध्ये शिवाचं दर्शन घडलं आणि मग ती शापमुक्त झाली. तर आपल्या हातामध्ये जी ताकद असते ती ताकद आपण ओळखायला शिकली पाहिजे. आणि त्या हातामध्ये चांगलं आणि वाईट दोन्ही घडवण्याची ताकद आहे. आणि म्हणून त्याचा योग्य वापर करणं, आपल्या हातामध्ये असलेल्या आपल्या मनगटामध्ये असलेल्या शक्तीचा योग्य वापर करता आला पाहिजे. म्हणून आपल्याला हस्त नक्षत्र काय आहे ते समजून घ्यायला लागतं. आपण असं म्हणतो ना की माझं मनगट माझ्या ताब्यात आहे. तर एखाद्या माणसाची प्रगती केव्हा होते की त्याचं मन आणि मनगट या दोन्ही गोष्टी त्याच्या ताब्यात असतात तेव्हा. तर आता आपण जेव्हा कन्या राशीचा विचार करतो, तर कन्या रास म्हणजे काय आहे, तर आपण असं म्हणतो की कन्या ही एक लहान मुलगी आहे. आपण कन्या राशीत शुक्र नीचेचा होतो असं म्हणतो कारण ती लहान आहे वयाने. त्यामुळे इथे शुक्राचं काय काम आहे. कन्या राशी आहे ही अ, आता कन्या राशीमध्ये आपण म्हणतो की शुक्र नीचेचा होतो. कन्या राशीमध्ये आपण असं म्हणतो की कन्या राशीचे लोक हे खूप प्रॅक्टिकल असतात. हे असं जरी असलं तरी चंद्राचं नक्षत्र हे कन्या राशीमध्ये पडतं. चंद्राचं नक्षत्र हे मकर राशीमध्ये पडतं, जी शनीची रास आहे. आपण वृषभ राशीचे लोक प्रॅक्टिकल असतात त्या मानाने. तरी सुद्धा रोहिणी नक्षत्र हे अ, वृषभ राशीमध्ये पडते. म्हणजे निसर्ग कुंडलीमध्ये अर्थत्रिकोणामध्ये येणाऱ्या राशींमध्ये चंद्राचं नक्षत्र पडतं. मग हळूवार मनाचं जे कारक असलेलं नक्षत्र जे आहे ते ह्या सगळ्या पृथ्वी तत्वाच्या राशींमध्ये पडतं. म्हणजे प्रॅक्टिकॅलिटी आणि इमोशनल गोष्टी या दोन्हीचा संगम हा आपल्याला या तिन्ही राशींमध्ये झालेला दिसतो, तो हा चंद्राच्या नक्षत्रांमुळे. आणि म्हणून ह्या राशी पृथ्वी तत्वाच्या असल्या तरी ह्या राशीमध्ये चंद्राचे नक्षत्र असल्यामुळे ह्या राशी ह्या वाळवंटासारख्या नाही आहेत. ह्या पृथ्वी तत्वाच्या राशी असल्या तरी सुद्धा त्यांच्यामधला हळुवारपणा जपण्यासाठी चंद्राची नक्षत्र ही ह्या राशीमध्ये आहे. आता कन्या राशीमध्ये येणारं 10 अंश ते 23 अंश 20 कला एवढा विस्तार असणारं हे हस्त नक्षत्र ज्याचा स्वामी चंद्र. त्यामुळे ह्या नक्षत्रावर चंद्राचा प्रभाव असतो आणि कन्या राशीचा स्वामी बुध ह्याचा देखील प्रभाव असतो. आता ह्या नक्षत्राचं चिन्ह आहे हाताचा पंजा
किंवा हाताची मूठ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या चंद्राचं चिन्ह अजून एक आहे, ते म्हणजे म्हैस. या नक्षत्राची देवता आहे सवितृ. सवितृ म्हणजे काय, तर सवितृ हा सूर्याचा पुत्र. राशीच्या म्हणजे आपण असं म्हणतो ना की रात्रीच्या अंधारामध्ये प्रकाश निर्माण करून रात्रीचा दिवस करण्यासाठी, म्हणजे अंधाराचं परिवर्तन उजेडामध्ये करण्यासाठी जो सूर्याचा पहिला किरण येतो तो म्हणजे सावित्री. आणि म्हणून हे जे हस्त नक्षत्र आहे हे ट्रान्सफॉर्मेशनचं नक्षत्र आहे. कारण रात्र ट्रान्सफॉर्म होते दिवसामध्ये, आणि म्हणून हे ट्रान्सफॉर्मेशनचं नक्षत्र आहे. आणि म्हणून आपण हा जो सावित्रू आहे ना, हा प्रसूतीला सुद्धा मदत करतो. म्हणजे अंधारामध्ये वोम मध्ये असलेलं जे बाळ आहे त्याला उजेड मिळतो, त्याला एक नवीन जग बघायला मिळतं. आणि म्हणून आपण असं म्हणतो ना की हे नक्षत्र जे आहे ट्रान्सफॉर्मेशनचं आहे, जीवन देणारं नक्षत्र आहे. एखाद्या गोष्टीमध्ये फक्त बदल नाही तर पूर्ण परिवर्तन घडवून आणणारं नक्षत्र जे आहे ना, ते आपल्याला हस्त नक्षत्र दिसतं. ज्या ज्या वेळेला आपण जेव्हा मुहूर्तशास्त्राचा विचार करतो तेव्हा आपण असं म्हणतो ना प्रत्येक वेळेला की या नक्षत्रावरती देवाची पूजा करावी, या नक्षत्रावरती गृहशांती करावी, असं आपण म्हणतो. पण ज्या ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला बदल नव्हे तर परिवर्तन घडवून आणायचंय, तर अशा गोष्टींची सुरुवात ही हस्त नक्षत्रावर करावी. कारण त्यावेळेला आपल्या मनावर आणि आपल्या मनगटावर आपला ताबा असतो. आणि म्हणून आपण त्या नक्षत्रावर सुरुवात केली तर आपल्याला विल पॉवर पण मिळते, आणि कुठल्याही गोष्टी बदल करून आणायची जी शक्ती असते ती शक्ती पण आपल्याला मिळते. आता आपण हात ह्या गोष्टीचा विचार केला तर हस्त नक्षत्राचे लोक हे उत्तम हिलर असतात. अ, आता उदाहरण सांगते मी तुम्हाला. माझी भाची आहे, तिचं हस्त नक्षत्र आहे. आपल्याला जर बरं नसलं ना आणि तिने डोक्यावर हात ठेवला जरी, तरी एकदम एनर्जी वाटते, एकदम एनर्जेटिक वाटतं. कारण त्यांच्या हातामध्ये ती हिलिंग पॉवर आहे. आणि म्हणून आपण असं म्हणतो की हस्त नक्षत्र ज्याचं आहे ती माणसं उत्तम हिलर होऊ शकतात. त्यांच्यामध्ये ती हिलिंग एनर्जी ही असू शकते. कारण का, तर जसं आपण म्हणतो की त्यांच्यामध्ये ती सावित्रीची एनर्जी आहे. आणि म्हणून अंधारातून उजेड, पेन्समधनं पेन रिलीफ, हे जे निर्माण करण्याची एनर्जी आहे ही यांच्यामध्ये असते. आता हस्त नक्षत्राचा अल्टिमेट एम काय आहे, अल्टिमेट उद्देश काय आहे, तर अल्टिमेट उद्देश आहे मोक्ष. तर हस्त नक्षत्राचा उद्देशच मोक्ष आहे. आणि म्हणून मोक्षाचा मार्ग हा नेहमी खडतर असतो. आपण इथे म्हणतो ना की शुक्र इथे निचेचा होतो, कारण शुक्र म्हणजे ऐश्वर्य, शुक्र म्हणजे ऐहिक सुख. तर ऐहिक सुखामध्ये रमणारा जातक जो आहे ना, तो कधीही आध्यात्मिक उंची गाठू शकत नाही. आणि म्हणून हस्त नक्षत्राच्या जातकांचं जीवन हे थोडंसं खडतर असू शकतं. हस्त नक्षत्राचे जातक आहेत यांचं लाईफ जर आपण बघितलं तर ते टफ असतं. पण ह्यांनी जर समजा आध्यात्मिकतेची कास धरली तर ह्यांचं जीवन प्रवास हा सुकर होतो. आणि म्हणून हस्त नक्षत्राचा जेव्हा आपण जीवन प्रवास म्हणतो तेव्हा हस्त नक्षत्र हा आत्म्याचा जीवन प्रवास आहे. आणि हा जीवन प्रवास जो आहे ते ह्या आपल्याला आयुष्य का मिळालंय याचं मर्म जाणून घ्यायचं, आणि मग त्यापुढे आपण प्रवास करायचा की आपल्याला एक्झॅक्टली आपलं हे आयुष्य का मिळालंय, आपल्या आयुष्यामध्ये ठराविक गोष्टी परत परत का घडत आहेत, तर आपल्याला तेच तेच पॅटर्न का येत आहेत आपल्या आयुष्यामध्ये, हे एकदा आपल्याला कळलं ना तर तेच पॅटर्न परत येत नाही. आणि म्हणून काही काही चॅलेंजेस तुमच्याकडे सतत येतात. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना हे जाणवतं की काही काही चॅलेंजेस त्यांच्या पुढे सतत उभे राहतात. तेच चॅलेंज, त्याच गोष्टी, तीच घटना, तशीच सिच्युएशन, तशीच माणसं ही येतात. आणि मग ते म्हणतात की मी मागच्या वेळेला पण अशाच पद्धतीने फसले होते, आता परत मला तीच सिच्युएशन माझ्यासमोर उभी राहिली. तर ही जी परत परत तेच तेच पॅटर्न येतात ना आपल्या आयुष्यामध्ये, ते काहीतरी शिकवायला येतात. आणि हे एकदा तुम्हाला धडा मिळाला, तुम्ही शिकलात, की मग ते पॅटर्न येणं बंद होतं. तर हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना हा अनुभव कायम येतो की त्यांना तेच तेच पॅटर्न येतात.
याचा स्वामी चंद्र आहे. षष्ठामध्ये हे नक्षत्र येतं निसर्ग कुंडलीमध्ये. त्यामुळे ह्या नक्षत्राच्या लोकांना भावनिक हिंदोळे हे कायम अनुभवायला येतात. त्यामुळे हस्त नक्षत्रांच्या व्यक्तींना भावनिक आंदोलनं कायम त्यांना फेस करावी लागतात. आणि मग त्यांना लक्षात येतं की ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना प्रचंड मानसिक ऊर्जा आणि डिटर्मिनेशन हे गोळा करावं लागतं. आता ह्या नक्षत्राशी जी कनेक्टेड ऊर्जा आहे त्याला आपण म्हणतो हस्तस्थापनीय आगमशक्ती. हस्तस्थापनीय आगमशक्ती म्हणजे काय? तर आपल्याला जे हवं आहे ते प्राप्त करून घेण्याची शक्ती ही आपल्या हातामध्ये आहे. तर आता बहिणाबाई चौधरी म्हणतात ना की नाही नशीब नशीब तय हाताच्या रेघोट्या, असं त्या म्हणतात. तर मुळामध्ये आपल्या हातामध्ये तळहाताच्या रेषांमध्ये शक्ती काय आहे? तर ह्या तळहाताच्या रेषा बदलत असतात. तर नाही नशीब नशीब तळहाताच्या रेघोट्या म्हणजे ह्या रेघोट्या बदलण्याची शक्ती जी आहे ती पण ह्या हातामध्येच आहे. त्यामुळे आपण जर काम करत गेलो तर तळहाताच्या रेघोट्या ज्या आहेत त्याही बदलतात. आणि म्हणून हस्तरेषा बदलण्याची क्षमता जी आहे ती क्षमता सुद्धा हस्तरेख नक्षत्रामध्ये आहे. म्हणून आपण असं म्हणतो ना की हस्तस्थापनीय आगमशक्ती म्हणजे काय? तर आपल्याला जे हवं ते प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या हातामध्ये परमेश्वराने एक शक्ती दिलेली आहे. आणि त्या शक्तीचा आपण वापर केला तर निश्चितपणे आपल्याला आपल्या हातावरच्या रेषा म्हणजे आपलं नशीब जे आहे ते बदलता येतं. आता आपण असं म्हणतो ना की आपल्या हातावरच्या रेषा ज्या आहेत ते आपलं नशीब ठरवतात. की आपण हे नशीब घेऊन जन्माला आलेलो आहे. आता आपलं हे जे काही आपल्या हातावरच्या रेषा आहेत किंवा आपण ज्या बदलणार आहोत ह्याला अ, दैवाचं म्हणजे नशिबाचं आणि कर्माचं म्हणजे ज्या गोष्टी आपण करणार आहोत किंवा आपल्या कर्माने आपण जे नशीब बदलणार आहोत ह्या दोन्हीचं अधिष्ठान हे आपल्या हातामध्ये असतं. त्यामुळे जे दैव आपण घेऊन येतो तेही हातामध्ये असतं आणि ते बदलण्याची क्षमता ज्यामध्ये आहे तो पण हातच असतो. आणि म्हणून दैवाचं आणि कर्माचं दोन्ही गोष्टींचं अधिष्ठान असलेली गोष्ट ती म्हणजे आपला हात. आणि म्हणून आपण असं म्हणतो ना की हात जो आहे तो हात बघितला की त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी कशी असेल हे आपल्याला कळतं. साबदा मॅडम घेतात नेहमी क्लासेस हस्तरेषेचे किंवा हस्तरेषेवरची त्यांची व्याख्यानं पण असतात. त्यामध्ये पण त्या जेव्हा पर्सनॅलिटी सांगतात त्यावेळेला हस्तरेषेवरनं पर्सनॅलिटी सांगतात. त्यामुळे हातामध्येच आपल्या व्यक्तिरेखेचा संदर्भ आपल्याला दिसून येतो. आता आपण असं म्हणतो की सकाळी जसं मी मगाशी म्हटलं की आपण सकाळी हृदयस्थ आत्मारूपी सूर्य जो आहे त्याला वंदन करतो. आपण कराग्रे वसते लक्ष्मी म्हणतो म्हणजे काय? तर आपण आपल्या हृदयस्थ आत्मारूपी सूर्याला म्हणजे सावित्रीला आपण वंदन करतो. आता हस्त नक्षत्राचं दुसरं चिन्ह म्हैस. आता म्हैस हे का चिन्ह आहे किंवा म्हैस म्हणजे काय किंवा म्हशीमधनं आपल्याला काय सूचित करायचं आहे? तर ह्या सगळ्या हे जी चिन्ह आहेत ना ह्याच्यामध्ये नक्षत्रांच्या उत्पत्ती कथा आहेत की ही नक्षत्र अशी का आहेत, नक्षत्रांचे स्वभाव असे काय आहेत, नक्षत्रांचे देवता काय आहेत, ह्याच्यावरनं आपल्याला त्या नक्षत्रांची माहिती मिळते. आता म्हैस म्हणजे काय? तर म्हैस म्हणजे महिषासूर. तर महिषासूर जे आहे ना तर सूरमध्ये दोन्ही आहे, म्हैस आणि असुर. तर म्हैस आणि असुर ह्या दोन्हीचा संयोग म्हणजे महिषासूर. महिष आता महिष आणि असुर. आता तुम्ही जर ह्याच्यामध्ये बघितलं तर महिषासुराच्या हातामध्ये काय होतं? तर त्रिशूळ होतं. देव हे असुरांचे शत्रू होते त्यामुळे महिषासुराला देवांचा नाश करायचा होता. आता ह्या महिषासुराचा वध करण्यासाठी देवी पार्वतीने दुर्गेचा अवतार घेतला. जसं मगाशी मी तुम्हाला म्हटलं की हस्त नक्षत्राची जी कथा आहे ती देवी पार्वतीशी निगडीत आहे. आता हे म्हैस म्हणजे काय आहे? तर म्हैस म्हणजे आपल्यामध्ये असलेले तमोगुण, आपल्यामध्ये असलेला आळस, आपल्यामध्ये असलेलं अज्ञान,
कंटाळ, कंटाळा. तर आपण जर बघितलं तर कन्या रास, षष्ठ स्थान ह्याच्यामध्ये हे सगळे षड्रिपू आहेत. म्हणजे आळस आहे, अज्ञान आहे, कंटाळा आहे, राग आहे, संताप आहे, लोभ आहे आणि दुसऱ्याबद्दल असलेला मत्सर आहे. या सर्व गोष्टी देखील त्याच्यामध्ये आहेतच. आणि म्हणून या महिषासुराचा वध केल्याशिवाय मोक्षाचे दरवाजे उघडत नाही. आणि म्हणून आपण म्हणतो की षष्ठ स्थानामधलं येणारं हस्त नक्षत्र म्हणजे काय, तर आपल्यामध्ये जी हस्तस्थापनीय शक्ती आहे त्याच्या आधारे आत्म्याचा जीवन प्रवास सुकर करून मोक्षाचे दरवाजे उघडणं म्हणजे हस्त नक्षत्र आहे. आता प्रजापती दक्षाची गोष्ट ही आपल्याला सगळ्या नक्षत्रातून एका गोल्डन थ्रेड सारखी परकोलेट होताना दिसते. आपल्याला माहिती आहे की प्रजापती दक्षाने शिवपार्वतीला यज्ञाला बोलवलं नाही. आणि शिवपार्वती म्हणजे सतीदेवी तरीही जेव्हा यज्ञाला जातात विना आमंत्रण, तेव्हा त्यांचा अवमान करतात आणि त्यामुळे सतीदेवी यज्ञात उडी मारली. जेव्हा सतीदेवी यज्ञात उडी मारतात तेव्हा शिवानी महाकाली, वीरभद्र आणि कालभैरव यांना यज्ञाचा संहार करण्यासाठी पाठवलं. त्यावेळी इतर देवांना ह्या तिघांनी म्हणजे इतर जे गौण देवता आजूबाजूला होते त्यांना ह्या तिघांनी क्षती पोहोचवली. पण त्यावेळेला हा जो सावित्री देव आहे ना, ह्याचा सुद्धा हात कालभैरवानी कलम केला. आणि म्हणून त्या ठिकाणी नंतर शिवानी हिरण्य हस्त बसवला, म्हणजे सुवर्ण हस्त बसवला. आणि म्हणून सावित्रूला हिरण्य हस्त असं पण म्हटलं जातं. आता या नक्षत्राची अजून एक कथा आहे की सावित्रू म्हणजे सूर्याचा पहिला किरण. तर अश्विनी कुमार जो आहे तो उषेचा पाठलाग करतो आणि उषे पाठोपाठ तिचा बंधू हा सावित्री होतो. त्यामुळे उषा काय करते तर सावित्रीचा मार्ग मोकळा करून देतो. त्याचप्रमाणे हस्त नक्षत्राचे जे जातक आहेत, जसं सावित्रीचा मार्ग हा उषेने मोकळा केला, त्याची बहीण आहे उषा, त्याप्रमाणे हस्त नक्षत्राच्या जातकांचा मार्ग जो आहे तो त्यांची बहीण मोकळी करते किंवा भावंड मोकळी करतात. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. आणि म्हणून हस्त नक्षत्राचे जे जातक आहेत त्यांना जर काही अडचण आली तर त्या अडचणीची जी गाठ आहे ना, निर्गाठ, ती हळूवार हाताने सोडवण्यासाठी त्यांनी कुणाकडे जावं तर आपल्या भावंडांकडे जावं. हस्त नक्षत्राच्या जातकांना मदत कोण करेल तर त्यांची भावंड मदत करतील. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या मदतीसाठी कायम भावंडांची मदत घ्यावी. आता जेव्हा आपण बघतो ना की हस्त नक्षत्र म्हणजे मूठ आहे, आता घट्ट मिटलेली मूठ, बंद मूठ म्हणजे काय तर गोपनीयता. कुठलीही गोष्ट जी आहे ती मुठीमध्ये घट्ट ठेवायची, ती ओपन होऊ द्यायची नाही. बरोबर. त्यामुळे एकतर गोपनीयता आहे, दुसरी गोष्ट आपण म्हणतो ना मुठी आवळल्या म्हणजे निश्चय केला. बरोबर आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे खूप राग आला की पण माणूस मुठी आवळतो, तर म्हणजे द्वेष आहे, संताप आहे. आता आपण बघितलं ना तर कन्या राशीचे लोक एवढे संतापी नसतात, एवढे चिडके नसतात. पण आपला जो काही राग आहे तो राग आपल्या मनाच्या आणि मनगटाच्या जीवावरती काबूमध्ये ठेवण्याचं जे काम आहे ना, ते हस्त नक्षत्राचे जातक करतात. आता हे म्हणजे द्वेष, निश्चय आणि गोपनीयता या तिन्ही गोष्टी आपल्याला हस्त नक्षत्राच्या लोकांमध्ये दिसतील. हस्त नक्षत्राचे जातक कुठलीही गुपितं ओपन करत नाहीत. त्यांच्याकडे तुम्ही कुठलीही गोष्ट सांगा विश्वासाने, ते तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देत नाही. अनेक सिक्रेट्स पोटात ठेवण्याची क्षमता ही हस्त नक्षत्राच्या जातकांना असते. पुढची अजून एक त्याचं चिन्ह आहे ते म्हणजे कुंभाराचं चाक. आता आपल्याला माहिती आहे की फिरत्या चाकाला देशी मातीचा आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. म्हणजे विठ्ठलाला कुंभार का म्हटलेलं आहे, कारण अशक्य काहीही नसताना त्यातून काहीतरी घडवण्याची क्षमता आहे ती त्या कुंभाराच्या चाकामध्ये आहे. म्हणजे चिखलापासून काहीतरी अनेक गोष्टी, जिथे काहीही नाही
त्याला आकार देण्याची क्षमता ही त्या कुंभारामध्ये आहे. आणि म्हणून त्या कुंभाराच्या चाकामध्ये आहे. ओल्या चिखलाला आकार देण्याचं जे काम आहे, हे जसं कुंभाराचं चाक करतं तसं हस्त नक्षत्राचे जातक आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा जीवनाला आपल्या आणि इतरांच्या आकार देण्याचं अनोखं सामर्थ्य जे आहे ते हस्त नक्षत्राच्या जातकांना असतं. आता हस्त नक्षत्राचे जातक कसे असतात बघा. हस्त नक्षत्राचे जातक त्यांच्या वयापेक्षा तरुण दिसतात, कारण कन्या रास आहे. ती कन्या आहे, ती कुमारी आहे, ती लहानच दिसते. त्यामुळे ती त्यांच्या वयापेक्षा तरुण दिसते. दुसरी गोष्ट, हस्त नक्षत्र आहे यांच्यामध्ये द्वेष आहे, यांच्यामध्ये आत्मविश्वास आहे. एखाद्या स्त्रीने कितीही दागिने घातले, त्याच्यापेक्षा तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास असेल तर ती जास्त स्मार्ट दिसते, ती जास्त सुंदर दिसते. त्यामुळे हस्त नक्षत्राचे जातक जे आहेत ते अत्यंत कॉन्फिडंट दिसतात आणि त्यामुळे ते स्मार्ट दिसतात. कदाचित त्यामुळे ते सुंदर वाटू शकतात, पण त्यांच्यामध्ये एक आकर्षकता निश्चित असते. शुक्रासारखे किंवा रोहिणीसारखे सुद्धा ते दिलखेचक नसतीलही कदाचित, पण त्यांच्यामधला जो कॉन्फिडन्स आहे त्यामुळे ही लोक स्मार्ट हे निश्चित वाटू शकतात. त्यांचं वागणं, बोलणं, चालणं याला एक डौल असतो. एक स्मार्टनेस, स्विफ्टनेस त्यांच्या वागण्यामध्ये असतं. दुसरी गोष्ट, आपण असं म्हणतो ना की चंद्राचं नक्षत्र आहे आणि कन्या रास आहे. आता ह्याच्यामध्ये एक वेगळं अजून सामर्थ्य म्हणजे बेमालूमपणे अभिनय करू शकतात. त्यामुळे हस्त नक्षत्राचे जातक जे आहेत त्यांच्यामध्ये अभिनय क्षमता ही खूप असते. त्यामुळे कुठलीही गोष्ट जी असते ती त्यांना राग आला तरी ते दाखवत नाहीत. त्यांच्या मनामधले जे फिलिंग्ज आहेत ते पण ते कधीही दाखवणार नाहीत. पण त्यांच्यामध्ये ती अभिनय क्षमता मात्र खूप असते की त्यावेळेला आपल्या मनामधले जे जे काही फिलिंग्स आहेत ते फिलिंग्स दडपून टाकायचे, ही क्षमता त्यांच्यामध्ये असते. आता हाताचा पंजा म्हणजे शक्ती आहे, तर बंदमुठ म्हणजे शिव आहे. आणि म्हणून हात जे आहे ना, त्या हातामध्ये शिव आणि शक्ती ह्या दोन्हीची एनर्जी आपल्याला दाखवतो. आणि हे हात म्हणजेच काय, तर धान्याने भरलेलं कणीस घेऊन जाणारी किंवा हातामध्ये दिवा घेऊन मंदिर प्रकाशाने उजळून टाकणारी आणि हिलिंग टच देणारी अशी एक कुमारी कन्या म्हणजे हस्त नक्षत्र. आता हस्त नक्षत्राचं चरण आपण बघूयात. आपण नक्षत्र जेव्हा बघतो तेव्हा आपण बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये बघतो की अ, गण कुठला आहे. आता हस्त नक्षत्र हे देवगणी नक्षत्र आहे. तुम्ही जर बघितलं तर राक्षसगणी नक्षत्र आहेत ना, त्यांच्यामध्ये डिप्लोमसी नसते. त्यांना राग आला तर ते पटकन बोलून दाखवतात. त्या थोडंसं तामसी गुण असतात, राग आला तर ते राग व्यक्त करून दाखवतात. पण हस्त नक्षत्र आहे हे बुधाचं नक्षत्र आहे. हे हे चंद्राचं नक्षत्र आहे, बुधाच्या राशीमध्ये येतं. देवगणी नक्षत्र आहे. चंद्राचं बुधाच्या राशीत येणारं देवगणी नक्षत्र असल्यामुळे त्यांच्यामध्ये डिप्लोमसी असते. त्यामुळे राग वगैरे हे कुठल्याही गोष्टी अशा भडक स्वरूपामध्ये व्यक्त करत नाहीत, तर अत्यंत सॉफ्ट, सटल असे राहणारे जे असतात ते हे देवगणी नक्षत्राचे, हस्त नक्षत्राचे जातक असतात. आता हस्त नक्षत्रातला पहिला चरण, हा पहिला चरण जो आहे हा मेष नवमांशात येतो. आता मेष नवमांशी असताना, मेष नवमांश म्हणजे अर्थातच मंगळाची ऊर्जा आहे. आणि त्यामुळे आपल्याला जर मेष नवमांशामधले हस्त नक्षत्राचे जातक बघितले ना, तर आपल्याला लक्षात येतं की आम्ही नाडीशास्त्राच्या पद्धतीने कुंडली सोडवतो ना, त्यावेळेला आपण असं म्हणतो की अ, मंगळाला यंत्र कर्मयोग म्हणजे यंत्राच्या साह्याने काहीतरी करणार. मग अशा वेळेला हे लोक कोण असतात, तर एक तर मिलिटरीमध्ये सैनिक असू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे सर्जन असू शकतात. बरोबर आहे. आणि किंवा बऱ्याच वेळेला हे जातक आपल्याला उत्तम गणितज्ञ असलेले पण दिसून येतात. द्वितीय चरण जो आहे तो अ, वृषभ नवमांशामध्ये येतो.
आता वृषभ हे पृथ्वी तत्वाची स्थिर रास आहे आणि त्यामुळे हे जातक व्यवहारी असतात, सचोटीने वागणारे असतात आणि यांच्यामध्ये कला असते. तिसरा हा मिथुन नवमांशात येतो. त्यामुळे ह्या जातकांमध्ये बुधाची जी शक्ती असते ती बुधाची डबल एनर्जी आपल्याला त्याच्यामध्ये दिसते. आणि त्यामुळे यांच्यामध्ये कम्युनिकेटिव्ह स्किल, कारण कन्या रास पण आहे आणि मिथुन नवोश, त्यामुळे ह्यांच्यामध्ये कम्युनिकेटिव्ह स्किल्स हे खूप असतात. पण असे जातक जे असतात ते आपल्या व्यवसायाला प्राधान्य देणारे असतात आणि अतिशय बुद्धिमान असतात. चौथा चरण जो आहे तो कर्क नवमांशात येतो. आणि कर्क नवमांशात येणारे जातक जे असतात ते कौटुंबिक प्रश्नांना प्राधान्य देतात. आणि ह्यांना अ, जे हस्त नक्षत्राचं आहे महत्वाचा गुण की वेगवेगळ्या गोष्टी करून बघायच्या, तर त्या गोष्टी ह्या कर्क नवमांशामध्ये कधी कधी कमी पडतात, कारण त्यांना डेअरिंग करायची भीती वाटते. आणि कर्क नवमांशामध्ये जेव्हा म्हणजे हस्त नक्षत्राच्या कर्क नवमांशामध्ये जेव्हा चंद्र पडतो त्यावेळेला गुरु चांगला असायला लागतो. जर गुरु चांगला नसेल तर मग कर्क नवमांशामध्ये जातक वाहवत जाण्याची शक्यता असते, कारण षष्ठ स्थान आहे, ही गोष्ट पण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे गुरु चांगला असेल तर कर्क नवमांश हा उत्तम फलित देतो. अन्यथा अ, वाहवत जाणं किंवा एखाद्या गोष्टीच्या मागे लागलं की त्याच गोष्टीच्या मागे लागणं, अशा गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला घडून जाताना दिसतात. तर असं हे हस्त नक्षत्र आहे. कन्या राशीमध्ये येणारं नक्षत्र अतिशय सुंदर आहे. मगाशी टॅरो कार्डचा उल्लेख केला तर कुठलं टॅरो कार्ड बघितलं की आपल्याला असं वाटतं की हे हस्त नक्षत्र आहे. तर मला असं वाटतं की मॅजिशियन बघितला की समोर अनेक गोष्टी आहेत. तलवार आहे, म्हणजे स्वोर्ड आहे, पेंटॅकल आहे, कप आहे, वॉन्ड आहे, हे सगळं आहे. पण नेमकं मी काय वापरायचंय? तर किंवा आता हे एक नंबरचं आहे, म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करायचंय. कारण मॅजिशियन हे एक नंबरचं कार्ड आहे. जसं आपण म्हटलं ना की चिखलातून काहीतरी तयार करायचं आहे, तर आउट ऑफ नथिंग तुम्हाला काहीतरी समथिंग निर्माण करायचंय. ही क्षमता फक्त मॅजिशियन मध्येच असू शकते. आणि आपण तिथेही जर बघितलं तर त्याच्यामध्ये एक हात वरती आहे, एक हात खालती आहे, त्यामुळे तिथे सुद्धा हाताचं महत्व आहे. तर आपल्या हातामध्येच ती क्षमता आहे की काहीही नसताना त्याच्यामधून विश्व निर्माण करायचं. आणि त्यामुळे जर आपण टॅरो कार्डचा विचार केला तर टॅरो कार्डच्या दृष्टीने आपल्याला मॅजिशियन जर आपण बघितलं तर मॅजिशियन मध्ये हस्त नक्षत्र हे आपल्याला जास्त चांगलं दिसून येतं. किंवा आपण मॅजिशियन जर एक्सप्लेन केला तर आपल्याला लक्षात येईल की अरे हे तर हस्त नक्षत्राचे गुण आहेत, हे आपल्याला लक्षात येतं. आणि जर आपण बघितलं तर एक नंबरचं आहे, रवीचा अंमल असणार आहे, त्याच्यामध्ये रवीचा केशरी रंग पण आहे. आणि इथे पण आपल्याला बघितलं तर सावित्री ही देवता आहे, त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा ते निश्चित मॅच होतं. तर असंही आजच्या वेळेचं भान ठेवून आपण एवढंच आज माहिती घेऊयात. खूप खूप धन्यवाद पागे मॅडम. खरं तर वेळेची मर्यादा आहे, पण तुम्ही बोलायला लागलात की असं ऐकतच राहावं वाटतं, म्हणजे तुमचं व्याख्यान संपूच नाही. आणि आम्हाला माहिती होतं मन हा विषय असला की पागे मॅडम खूप छान बोलतील, म्हणून ठरवून तुम्हाला चंद्राचं नक्षत्र दिलं होतं. आणि मी खूप लहान आहे तुमच्या पुढे, त्यामुळे मी काय बोलणार, पण खरंच खूप अप्रतिम व्याख्यान झालं मॅडम. अतिशय थँक्यू. सुंदर, म्हणजे साध्य मॅडम, संजीवनी मॅडम त्यावर अधिक खोलपणे बोलू शकतील. पण खूप सुंदर मॅडम, अतिशय थँक्यू. छान. त्यानंतर आपल्या, तिची हा मॅडम बोला. तिची तूळ रास आहे आणि तूळ लग्न. हो. यानंतर आपल्या पुढील वक्त्या आहेत महिला ज्योतिर्विद संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा डॉक्टर संजीवनी मुळे मॅडम. संजीवनी मॅडम यांनी अर्थशास्त्रात MA BEd केलेला आहे. त्यासोबतच त्या ज्योतिषशास्त्रामध्ये पारंपरिक पारंपरिक ज्योतिष, कृष्णमूर्ती, हस्तसामुद्रिक, अष्टक वर्ग तज्ज्ञ देखील आहेत. तसेच संजीवनी मॅडम या ज्योतिष लेखिका, शिक्षिका, निवेदिका, उत्तम वक्त्या, तसेच समाजसेविका, नाट्यलेखिका आणि कवयित्री सुद्धा आहेत.
मॅडमचं मुळे ज्योतिष केंद्र व मुळे वधूवर केंद्र, तळेगाव दाभाडे, पुणे येथे ऑफिस आहे. सोबतच संजीवनी मॅडमची 8 पुस्तकं सुद्धा प्रकाशित झालेली आहेत आणि त्यातली 3 पुस्तके ही Amazonवर सुद्धा उपलब्ध आहेत. आजवर ज्योतिष क्षेत्रातील अनेक पुरस्कार सुद्धा संजीवनी मॅडम यांना प्राप्त झालेले आहेत. तसंच आता आपण ही जी नक्षत्रांचं देणं ही व्याख्यानमाला घेत आहोत, ती सुद्धा मॅडमच्या संकल्पनेतूनच साकार झालेली आहे. त्यामुळे अधिक वेळ न दवडता मी संजीवनी मॅडमना विनंती करेल की त्यांनी आजच्या आपल्या चंद्राच्या नक्षत्रातलं जे शेवटचं नक्षत्र आहे श्रवण नक्षत्र, त्यावर आम्हाला अधिक माहिती द्यावी अशी मी मॅडमना विनंती करते. धन्यवाद. आज हे श्रवण नक्षत्र ना माझ्याकडे योगायोगाने आलं बघ. या नक्षत्रावर बेलसरे मॅडम बोलणार होत्या, पण त्यांना काहीतरी अडचण आली. त्यामुळे 3 दिवसापूर्वी त्यांनी मला सांगितलं की मला येणं जमणार नाही. त्यांना आता गुरुचं नक्षत्र दिलंय बरं का, त्यामुळे आता ते गुरु नक्षत्रावर बोलते. तर हे अगदी आपोआप आलेलं माझ्याकडचं नक्षत्र, याच्यावर बोलण्याला मला आनंद येईल असं मला वाटतंय. कृतज्ञ सुभगो दाता गुणे सर्वेशा संयुक्ता श्रीमान संतान बहुला श्रवणे जायते नरहा. म्हणजे उपकार मानणारा, सुंदर दानी असणारा, सर्व गुणांनी युक्त असलेला, धनी असलेला, सन्मान प्राप्त करणारा, बहुसंतान असणारा असा हा श्रवण नक्षत्रातला नर असतो, असा एक श्लोक आहे. जेव्हा श्रवण नक्षत्राचं नाव तुम्ही ऐकता ना, तेव्हा पहिले तुमच्या कानावर पडतं श्र. श्र अक्षर हे जे आहे ना, हे लहानपणी आपल्याला आपले आई वडील वहीवर पाटीवर लिहायला शिकवतात. म्हणजे विद्यादान जेव्हा सुरू होतो, विद्या सुरू होते, ती श्र अक्षराने सुरू होते. म्हणून याला विद्यालक्ष्मीचं नक्षत्र असं सुद्धा म्हणतात. आता श्र पासून निर्माण होते श्री. श्री म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मी म्हणजे धनलक्ष्मी. म्हणजे बघा, हे नक्षत्र विद्यालक्ष्मीचं पण प्रतीक आहे, धनलक्ष्मीचं पण प्रतीक आहे. आता श्री म्हणजे श्रीयंत्र, पण श्रीयंत्र म्हणजे विष्णू यंत्र, विष्णूंचं यंत्र. श्र पासून श्रावण महिना येतो, पवित्र महिना. पूर्ण महिनाभर देव धर्म पूजा अर्चा पारंपरिकला जपणारा, या यज्ञ याग करणारा हा महिना. त्यामुळे हा पवित्र महिना समजला जातो. श्र म्हणजे श्रवण करणे, श्रुती. म्हणजे या नक्षत्राच्या लोकांनी श्री सूक्त, लक्ष्मी सूक्त याचे पठण केले तर यांना खूप लाभ मिळतो. आता श्रचं शेवटचं बघा, श्रावण बाळ. श्र पासून काय बनलं? श्रावण बाळ. तर श्रावण बाळ म्हणजे काय? आई वडिलांवर अतिशय निस्सीम भक्ती करणारा, सगळ्यांच्या बाबतीत म्हणजे आई वडील अगदी देवाप्रत मानून त्यांची सेवा करणारा असा श्रावण बाळ. आणि हा गुणधर्म श्रवण नक्षत्रात असतो. ते त्यांच्या आई वडिलांवर खूप प्रेम करतात, म्हणजे भक्तीच करतात असं आपल्याला म्हणाले. आता गंमत पहा, हे 22वे नक्षत्र आहे. 22वे म्हणजे 2 आणि 2. 2 म्हणजे चंद्र बरं का. याच्यात 2 चंद्र आले म्हणजे 2 आणि 2 4. रोहिणी नक्षत्रात पण 4. आणि आपण हस्त पाहिलं, तो सुद्धा 13वं नक्षत्र आहे, म्हणजे ते सुद्धा 4. म्हणजे चतुर्थ स्थान म्हणजे चंद्र. चंद्र म्हणजे मन, मन म्हणजे स्त्री प्राधान्य असलेला हे नक्षत्र आहे. आता पुढे म्हणाल तर हे तरल आहे, खूप मनाने तरल आहे. आपण असं म्हणतो ना, जिथे न जाय रवी तिथे जाय कवी. तसं हा चंचल मनाने सगळीकडे फिरणारं, सगळीकडे लक्ष देणारं असं हे नक्षत्र आहे. नक्षत्र देवता विष्णू आहे बघ. विष्णू म्हणजे विष्णूंच्या हातात काय असतं? चक्र, गदा, शंख, चक्र, गदा आणि कमळ. आता शंख म्हणजे बुद्धिवादी, बुद्धीने ज्ञानाने परिपूर्ण असलेला
व्यक्ती म्हणजे शंख, म्हणजे या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीला बुद्धीचं वरदान असतं किंवा तो बुद्धीवर तेवढं काम करू शकतो बुद्धी. आता दुसरं आहे गदा. गदा म्हणजे काय? शक्ती. मानसिक शक्ती म्हणा, शारीरिक शक्ती त्या मनाने किरकिरीत असतात, पण शक्ती कशाबद्दल? तर अधर्मीयांच्या विरुद्ध. म्हणजे आपण इथे म्हणू शकतो, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. जे अधर्मी आहे त्यांचं हे विरोध करत असतात. तिसरं म्हणजे शंख चक्र. चक्र आपण म्हटलं, चक्र सुद्धा विष्णू कृष्ण धर्मा अधर्मी लोकांचा, जे सत्याचा परिपालन करत नाही, पारंपरिकतेने नाही जगत, अराजकता करतात, अशांना चक्राने आपण वध करतो. तशा प्रकारे यांची विचारसरणी असते. त्यांना अधार्मिक लोक मुळीच आवडत नाही. चौथी वस्तू आहे ती विष्णू जवळ कमळ. कमळ म्हणजे काय? सौंदर्य. पण जलतत्वातलं सौंदर्य म्हणजे मकर राशीतलं सौंदर्य. गंमत पहा, पृथ्वी तत्व आहे याच. कशाचं? श्रवण नक्षत्राचं पृथ्वी तत्व आहे, पण तो जलतत्वाच्या राशीत आहे. त्यामुळे कमळ हे पाण्यावर तरंगतं आणि त्याची जी मुळं आहे ती पृथ्वी तत्वात रुतलेली आहे. त्यामुळे या दोन्ही गुणधर्माचा यांच्यामध्ये आपल्याला प्रभाव दिसतो. ही चर रास आहे, तरल चंचल. आता आपण म्हटलं की विष्णू देवतांचं शंख चक्र गदा पद्म, आपण हे जे चारी म्हटले, तर तसंच ना विष्णूंचं वाहन गरुड आहे, म्हणून या नक्षत्राला गरुड नक्षत्र पण म्हणतात. अशा प्रकारे हे श्रवण नक्षत्र जे आहे ना, ते विविध प्रकारचे विचार आणि तरलता, सुंदरता. कोणतीही सुंदर स्त्री अगदी तुम्हाला खूप सुंदर आवडली, छान वाटली, तर तुम्ही तिला विचारा मकर राशीची आहे का, श्रवण नक्षत्रातली आहे का, तुम्हाला खूपदा त्याच्यात यश मिळेल. आता या नक्षत्राचे 3 तारे आहेत. या नक्षत्र अशा एका सरळ लाईनीत आहे बरं. त्यातला मधला तारा जो आहे तो हिरव्या रंगाचा. हिरवा रंग म्हणजे 5. 5 म्हणजे बुध, आणि बुध म्हणजे बुद्धी आहे ना. त्यामुळे हे नक्षत्रातले लोक बुद्धिमान असतात, उच्च शिक्षण प्राप्त करू शकतात, ठरवलं तर ते कवी, कलाकार, साहित्यप्रेमी असे पण असू शकतात. आता हे 3 नक्षत्र आहे ना, या 3 नक्षत्राची एक गोष्ट आहे बघ, आणि छान गोष्ट आहे बरं का. असं म्हणतात हे 3 नक्षत्र म्हणजे 3 पावलं आहेत. मग ही पावलं कोणाची आहेत? बळीराजा हा खूप शक्तिशाली होऊन गेला होता, तेव्हा बळीराजाला विष्णू हे वामनाचं रूप घेऊन त्याच्याकडे जातात आणि बळीराजांना म्हणतात की मला तू बळीराजा खूप दानशूर. तसं हे श्रवण नक्षत्र पण दानी बरं का, हे दानशूर लोक. पण हा बळीराजाला हा वामन दान मागतो, तर तो बळी म्हणतो तुला कोणता पाहिजे? बळीराजा तो म्हणतो मला 3 पावलं पाहिजे. तेव्हा बळीराजा, ते लहान बाळ असतं, ते बाळ होऊन गेलेले असतात, म्हणजे भिक्षुकी मागायला गेलेला तो मुलगा. तर तो एक पाऊल टाकतो तर जमीन आणि पाताळ दोन्ही व्यापतो. एक पाऊल टाकतो तर पूर्ण स्वर्ग व्यापतो. तेव्हा तो बळीराजाला विचारतो तिसरं पाऊल कुठे टाकू? तो बळीराजा म्हणतो माझ्या डोक्यावर. आणि तो वामन त्याच्या डोक्यावर पावलं ठेवतो आणि त्याला जमिनीत टाकतो. म्हणून आपण शेतकऱ्याला बळीराजा म्हणतो. म्हणून आपण शेतकऱ्याला काय? बळीराजा म्हणतो. आणि यांचं दान पण काय आहे पहा, बळीराजा आहे ना, अन्नदान आहे. त्यांना अन्नदान केल्याने पुण्य प्राप्त होतो. चतुष्पाद नक्षत्र आहे आणि रास मकर आहे. आता कसं इतकं सगळं सुंदर सुंदर आपण ऐकलं, आता आलो इथे. आता हा काय आहे की मकर रास म्हणजे शनी आणि चंद्र. आता मनाला शनीने ग्रासलं असं आपण म्हणू शकतो. याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला पुढे द्या. गण याचा देवगण आहे, सात्विक गुणधर्म, सात्विक व्यक्ती.
जेव्हा देवगुणाची मी व्याख्या देते किंवा बोलते, तेव्हा मी नेहमी म्हणते की सहज कोणालाही माफ करून देणारं किंवा खूप डूब धरून न बसणारं असं देव नक्षत्र आहे. या देव नक्षत्राच्या बद्दल एक आहे की आप घर आए खुदा की कुदरत है, कभी हम आपको हमारे घर को देखते हैं. अशा प्रकारचा एक सर्वसामान्य सगळ्यांशी जमवून घेणारा समावेशक स्वभाव आपल्याला यांचा दिसू शकतो. आता याचे जन्माक्षर आहे खी खू खे खो, बरं का. नक्षत्र 280 ते 293 कला इतका आहे. आता तुम्हाला एक विशेष माहिती देते या नक्षत्राबद्दल, लक्ष देऊन ऐका. चंद्र मीन राशीत व रवी श्रवण नक्षत्रात असला त्यावेळेला वसंत पंचमी उत्सव येतो. जेव्हा चंद्र मीन राशीत आणि रवी श्रवण नक्षत्रात असता वसंत पंचमी हा उत्सव साजरा करतात. मकर ही जलतत्वाची रास आहे, पण नक्षत्र पृथ्वी तत्वाचे आहे. विष्णूचे कमळ जसं पाण्यात असतं तसं ते जमिनीतही असतं. आता यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जर तुम्ही विचार केला ना, तो सुंदर असतात, स्लिम असतात, बरं का. महत्वाकांक्षेला खूप आवड असते, खूप काही करण्याची इच्छा असते, पण त्यांना सपोर्ट लागतो. विदाउट सपोर्ट हे त्या प्रमाणात प्रोग्रेस करू शकत नाही. कंजूस असतात, चतुर असतात, कोणत्या परिस्थितीत शब्द कसे पालटायचे हे त्यांना अतिशय चांगलं कळतं. फॅशन डिझायनर होऊ शकतात. मंगळ जर असेल प्रथम चरणात तर आपल्याला माहित आहे पदुकोण म्हणजे ती आपली अभिनेत्री आहे, तिचे वडील बॅडमिंटन खेळायचे, तर खेळामध्ये त्यांना चांगली सफलता प्राप्त होते. फॅशन डिझायनर असतात, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या कला गुणामध्ये वस्त्र विविध तयार करण्यामध्ये सुद्धा यांचा हातखंडा असतो. कलाकार असतात, अभिनय क्षेत्रात त्यांना खूप काम. चंद्र हा असा आहे, तो तुम्हाला कलाकार बनवतोच बघा, कारण मनाच्या विविध कला त्याच्या जवळ आहेत, मनात विविध विचार त्याच्या जवळ आहेत आणि त्या व्यक्त करण्याकरता काही अभिनय पण ते करू शकतात. म्हणून मनोज कुमार, वर्षा उसगावकर यांच्या पण श्रवण नक्षत्र असून त्याच्या शुक्र पॉवरफुल असल्यामुळे ते चांगले अभिनेते झाले. आता समजा यांच्या रवी असता, या आपण श्रवण नक्षत्रात रवी असला तर मोठ्या पदावर पण हे काम करतात आणि अगदी व्यवस्थित करतात. नेटकेपणा, स्वच्छता, आवड, कुटुंबावर प्रेम यांचं खूप असतं. TN शेषन इलेक्शन प्रमुख हे या श्रवण नक्षत्रातले होते. आता नाही येत. आता आपण म्हणतो की बा चलनानुसार जर आपण प्रत्येक चलनाचा अभ्यास करायचा झाला तर समजा आपण पहिल्या चलनामध्ये हे पहा, एक गंमत अजून एक तुम्हाला मला या व्याख्यानाच्या दरम्यान लक्षात आली की चरण प्रमुख मंगळ, शुक्र, बुध आणि चंद्र आहे. आणि गमतीची ही गोष्ट आहे की रोहिणी नक्षत्रातही हे चरण प्रमुख आहे, हस्त नक्षत्रातही हे आहे आणि श्रवण नक्षत्रात पण मंगळ, शुक्र, बुध आणि चंद्र हे चरण प्रमुख आहे. श्रवण नक्षत्रात चंद्र आणि शनी एकत्र येतात, कारण मकर रास आणि चंद्र, अर्थातच मन इतकं फ्रेश, आनंदित, म्हणजे सगळं काही आहे, पण तरी हे उदासी यांच्या व्यक्तिमत्वाला प्राप्त झालेली असते. त्याने चरण स्वामीनुसार त्या नक्षत्राचे व्यक्तीचे व्यक्तिमत्व बनते. मग आता आपल्याला याच्यात काय घ्यावं लागेल? शनी घ्यावा लागेल, चंद्र घ्यावा लागेल आणि चरण स्वामी म्हणून मंगळ घ्यावा लागेल. अशा तिघांच्या एकत्रित प्रमाणे आपल्याला त्या चरणातील व्यक्तीचा स्वभाव किंवा व्यक्तिमत्व याचा आपल्याला म्हणजे समजून घेता येईल किंवा आपल्याला न, असं आपण प्रत्येक ग्रहाच्या बाबतीत करू शकतो. त्यामुळे जसं आपण शनी, चंद्र आणि शुक्र आलं तर सुख समृद्धी पण व्यसनाची शक्यता. बुध, शनी आणि चंद्र आलं तर व्यापार, इंटरनेट, टेलिकम्युनिकेशन याच्या बाबतीत तो पुढे जाईल. आणि चंद्र शनी आला तर अस्थिर, चंचल, लहरी पण मेडिकलच्या बाबतीत त्यांना यश मिळू शकतं.
आता यांचे जर आजाराच्या बाबतीत जर आपण विचार केला तर शनी असल्यामुळे हाडांचे आजार, चंद्र असल्याने मनोविकार, सांधेदुखी, कानाचे दाताचे आजार, टीबी, वात, आणि जर बुध हा जो चांगला नसेल तर एक्झिमा किंवा स्किन डिसीज होण्याची शक्यता असते. मकर राशीतील श्रवण नक्षत्रातल्या व्यक्तीचा स्वभाव कंजूष, नादिष्ट, महत्वाकांक्षी, स्वतंत्रपणे पूर्ण कार्य करण्याची क्षमता नसते, त्यांना टेकू लागतो बरं का सतत, आणि कॉन्फिडन्स कमी असतो. केव्हाही चंद्रासोबत राहू असेल, केतू असेल, शनी असेल, त्यांचा आत्मविश्वास हा कमी होतो. भाषा त्यांची कधी कधी खूप छान असते, पण कधी कधी त्यांच्या भाषेवर पण परिणाम होतो, कारण चिडून गेले की या लोकांची भाषा बदलते किंवा टोन बदलतो. मकर राशीतून आपण चंद्राच्या नुसार जर यांचे आपण ते पाहिले आता की आपण यानुसार जर सगळ्या चरणाचे आणि सगळ्या राशीचे गुणधर्म आपण बघू शकतो. या वेळेला आपण थोडा वेगळा विचार करूया की या राशीतल्या लोकांच्या आर्थिक दृष्टिकोन कसा असतो. खरं तर पैशाचा खूप लोभ असतो यांना, उगाच पैसे खर्च करत नाही, कंजूस असतात, चतुर असतात. त्यामुळे आर्थिक दृष्टिकोन एकदम, जरी ते खूप श्रीमंत होत नसले, काही काही श्रीमंताच्या घरातच जन्म घेतात, पण काही जे श्रीमंत होत नसले ते वयाच्या 50-60 पर्यंत चांगला पैसा जमा करतात आणि श्रीमंत म्हणून नावाजले जातात. सामाजिक दृष्टिकोन, समाजात खूप मिसळायला आवडत किंवा समाजात मिसळताना संकोच होतो. समाजात मिसळताना एक प्रकारचा न्यूनगंड येतो. त्यांच्या खरं सुंदर असतात, छान असतात, न्यूनगंड येण्याची गरज नाही, पण तरीही शनी आहे ना तिथे, त्यामुळे शनी हा कॉन्फिडन्स कमी करतो. त्यामुळे समाजात वावरताना त्याला संकोच त्यांना होतो. आता तिसरा मानसिक दृष्टिकोन, यांना सतत जपावं लागतं, मन हे जपावं लागतं. मन दुखलं की यांना त्रास होतो, कारण हट्टीपणा असतो. माझे विचार माझे आहेत आणि ते योग्य आहे अशा प्रकारे त्यांची स्वतःची व्यक्तिगत समज असते. त्यामुळे समाजात विसरताना किंवा त्यांचा मानसिक दृष्टिकोन जो आहे हा थोडा कमजोर असतो. तसं बघितलं तर तुम्हाला दाखवणार नाही की मी मेंटली कमी आहे म्हणून, पण मानसिक दृष्टिकोनातनं निर्णय क्षमता किंवा आणखी कुठल्या आपण म्हणायचं प्रसिद्धी प्रमुखाच्या ह्याच्यात किंवा याच्या ह्याच्यात त्यांना तेवढ्या प्रमाणात यश येत नाही. राजकीय दृष्टिकोन, आता शनी इथे आहे, शनीच्या सोबत मंगळ असला आणि जर श्रवण नक्षत्रात रवी येऊन बसला तर राजकीय दृष्टिकोन यांचा बदलतो, यांच्यात कॉन्फिडन्स वाढतो, हे समाजाकरता काही कार्य करू शकतात, मोठ्या एखाद्या पदावर पण ते जाऊ शकतात, आणि राजकीय दृष्टिकोनासोबत यांचा मग व्यवस्थित व्यावहारिकपणा तिथे कामात येतो आणि त्या क्षेत्रात मग हे खूप प्रगती करतात. यांची वैवाहिक जीवन जगण्याची पद्धत, आता हे वैवाहिक जीवन जगतात ना तेव्हा काय होतं माहित आहे का, की यांना प्रत्येक कुठल्याही गोष्टीत नकार आवडत नाही, हट्टीपणा, स्वच्छता खूप असते, मुलाबालांची काळजी घेतात, कुटुंबाची काळजी घेतात, सेवा भाव असतो, म्हाताऱ्या लोकांच्या वृद्ध लोकांची सेवा करतात, आई वडिलांची खूप सेवा करतात, पण एक हट्टीपणा असतो की मी म्हणेल ते सत्य आहे आणि तेच तुम्ही सांभाळून घेतलं पाहिजे, माझे नियम चालले पाहिजे, अशा एक प्रकारचा हट्टीपणा यांच्या वैवाहिक जीवनात यांना त्रास देतो. त्यामुळे आपण या श्रवण नक्षत्राच्या या विविध बाबी आपण पाहिल्या, चरणानुसारही आपण बघितलं, एक एक्झाम्पल तुम्हाला दिलं त्यानुसार आपण सगळे बघू शकता. त्यामुळे ह्या बळीराजाचा जो आहे मिळालेला आशीर्वाद म्हणा किंवा सरस्वतीचा तारा, यातून त्यांची जीवनशैली ही एक चांगल्या प्रकारे जाते आणि घडते. सुंदर असतात त्याचा त्यांना फायदा मिळतो,
पैसा आर्थिक असतो, त्यामुळे त्यांचे जीवन संपन्नतेने जातं आणि त्या कुटुंबाची सेवा करतात, त्यामुळे कुटुंब पण त्यांना सांभाळून घेतं. म्हणून यांच्या व्यक्तिमत्वात वागण्यात एक बात महत्वाची आहे की तुम हो लेकिन हम भी किसी से कम नहीं, हा एक ऍटिट्यूड त्यांच्याजवळ असतो. पण श्रवण नक्षत्र हे अतिशय छान नक्षत्र आहे आणि या नक्षत्रातल्या व्यक्ती या खरं समाज उपयोगी कामात लागल्या तर अगदी सेवाभावे करतील असं मला वाटतं. एवढं बोलून मी माझं बोलणं संपवतो. खूपच सुंदर मॅडम. अगदी श्रवण करत राहावं असं तुम्ही श्रवण नक्षत्राबद्दल आम्हाला सांगितलेलं आहे. खूप. आणि जसं तुम्ही म्हणालात की आज मी थोडं वेगळ्या पद्धतीने सांगते, म्हणजे दरवेळेस आपण फक्त तो नक्षत्र किंवा त्या नक्षत्रामध्ये कोणते ग्रह असतील तर काय फलित देतात या पद्धतीने केलं, पण आज तुम्ही वेगळं वळण त्याला दिलं, त्यामुळे ऐकायला छान वाटलं. खूपच मजा आली आणि आजची संपूर्ण व्याख्यान मलाच छान झाली. पण तरी पण डॉक्टर मधुसूदन घाणेकर सरांना मी विनंती करेन की त्यांनी आजच्या व्याख्यानमालेचा समारोप करावा. सर, तुम्ही म्यूट आहात. पुन्हा त्यांना सांग. आलं का आता? हो हो हो. हा, तर खूप छान पद्धतीनं आज व्याख्यानमाला झाली. आणि मला नेहमी असं एक लक्षात येतं की व्याख्यानमाला कुठल्या राशीमध्ये आहे, म्हणजे मंगळाच्या राशीमध्ये आज व्याख्यानमाला होती आणि त्यामुळे मला वाटतं त्या रॅपिड पद्धतीनं ती व्याख्यानमाला झाली आपली. पण रॅपिड जरी झाली असली तरी त्यात सगळे मुद्दे तिन्ही वक्त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं त्यात ते कव्हर केलेले आहेत आणि प्रभावीपणे केलेले आहेत. आणि हेच जर समजा मगाशी म्हटलं मकर रास किंवा मकर राशीमध्ये जर चंद्र असताना जर ही व्याख्यानमाला असती तर ते वेळ पुरला नसता आणि मग जास्त वेळ आणि प्रत्येकामध्ये काहीतरी राहून गेलं असं ते झालं असतं. पण मंगळाचा प्रभाव मेषच चंद्र वाटतं आज, तर त्यामुळे मला वाटतं ही आजची व्याख्यानमाला कमी वेळामध्ये पण परिपूर्ण अशा पद्धतीनं ती झाली. सर्वप्रथम म्हणजे श्वेतानी खूप चांगल्या पद्धतीने मार्मिक पद्धतीनं आजची सगळ्यांचे परिचय किंवा सूत्रसंचलन हे अत्यंत मार्मिक पद्धतीने जेवढं माफक आवश्यक आहे तेवढी माहिती देऊन पण चांगल्या पद्धतीनं पुरेशा पद्धतीनं सूत्रसंचलन केलंय, परिचय वगैरे करून दिलाय. 3 नक्षत्रांवरती 3 वक्त्या या एक म्हणजे पहिली अपर्णा गोरेगावकर हिनं रोहिणी नक्षत्रावरती भाष्य केलं. ऍडव्होकेट सुनीता पागे यांनी हस्त नक्षत्राची माहिती दिली आणि संजीवनी मुळे यांनी श्रवण नक्षत्रावरती माहिती दिली. तर यामध्ये रोहिणी नक्षत्रावरती अपर्णा गोरेगावकर यांनी जी माहिती दिली खूप छान पद्धतीनं तो विषय मांडला. आणि विशेष म्हणजे व्याख्यान देणं किंवा विषय समजून सांगणं किंवा विषयाची मांडणी करणं, समजून सांगण्यापेक्षा मांडणी त्याची जी होती, प्रेझेंटेशन जे होतं ते अत्यंत ज्याला म्हणतात भाषेमध्ये वाणीमध्ये रुजुता अशी होती. आणि काव्यमय पद्धतीनं रोहिणी नक्षत्राची ओळख करून दिली. मला वाटलं बहुतेक ती कविता की काय करू आपण तू कविता केली का ती छान पद्धतीनं ती सुरुवातीला रोहिणी नक्षत्राविषयी प्रवेश करताना ते चांगल्या पद्धतीनं परिचय तो करून दिलेला आहे. या नक्षत्रामध्ये एक सगळ्यात म्हणजे रोहिणी नक्षत्राबद्दल असं म्हटलं जातं की मुळातच हे सुंदर नक्षत्र आहे, सुंदर व्यक्तिमत्व देणारं किंवा ज्याला म्हणतात भावणार नक्षत्र. व्यक्तिमत्व हे पूर्णपणे 4-10 लोकांमध्ये उठून दिसणार असतं. आणि हे नक्षत्र ओळखायचे सगळ्यात खूण सोपी म्हणजे या व्यक्ती रूपवान असतात, सुंदर असतात, प्रसन्न व्यक्तिमत्व असतं, कलाप्रेमी किंवा व्यासंगी अशा असतात, अत्यंत हौशी आणि निखळपणा त्यांच्यामध्ये असतो, लोकप्रिय असतात सगळ्यांमध्ये, त्यांची वाणी पण छान असते. आणि त्यावरती म्हणजे चंद्राचं हे आवडतं नक्षत्र रोहिणी आणि त्यामुळे दिसायला त्याचा सौंदर्याचा जो भाग आहे तो सगळा बहुतांशी या नक्षत्राकडे येतो. आणि मात्र हे नक्षत्र महिलांच्या म्हणजे स्त्री जातकाकडे जर गेलं तर निश्चितच ते शोभून दिसतं. पण पुरुषांकडे जर ते नक्षत्र गेलं तर पुरुष हे बायकांपेक्षा नट्टाफट्टा करण्यामध्ये जास्त वेळ घालवणार. आणि आवश्यकता नसताना एखादा गंभीर प्रसंग असतो अशा वेळेस सुद्धा म्हणजे काय म्हणतात त्याला स्प्रे वगैरे मारणं, अत्तर लावणं अशा प्रकारचे उद्योग करून अरे बरा काय रे माझे ड्रेस अमकं तमकं, आपण कुठल्या कार्यक्रमाला जातोय त्याचं त्याला भान नसतं.
आणि रोहिणी नक्षत्राच्या ज्या महिला असतात त्या कायमच ज्याला म्हणतात डिसेंट राहतात. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आपण ज्याला म्हणता येईल ते अत्यंत ज्याला म्हणता येईल उच्च अभिरुचीचं असतं. आणि त्यामुळे अशा काही काही महिला अशा पण पाहायला मिळतात की त्या केर टाकायला जातात किंवा घरात आवरावरी करत असतात तेव्हा सुद्धा एखाद्या लग्न समारंभामध्ये कार्यालयामध्ये धावपळ वगैरे करावी किंवा लग्नाला अशा पद्धतीनं त्या प्रत्यक्ष केर टाकायला जातात पण त्या लग्नाला चाललं असं वाटत असतं. म्हणजे त्यांचं राहणं पण एकदम डिसेंट असतं. कुठलंही काम जे करायचं त्याच्यामध्ये टापटीपणा किंवा व्यवस्थितपणा हा त्या नक्षत्रामध्ये आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळतो. आणि या यामध्ये म्हणजे नवनिर्मितीची क्षमता असते. मगाशी म्हटलं उच्च अभिरुची असते. नंतर विशेष म्हणजे या एकेका नक्षत्रावरती बोलणारच मी, पण तिन्ही नक्षत्राच्या संदर्भात वक्त्यांनी जी माहिती दिली त्यात नवमोशानुसार असलेलं मिळणारं फलित आणि नंतर वेगवेगळ्या अँगलनी इतर ग्रहांशी होणारा त्याचा आलेला संबंध आणि त्याचं नेमकं मिळणारं फलित कसं आहे याचा चांगला त्यांनी मागोवा तो घेतलेला आहे. म्हणजे सुनीता पागींनी काही मन हा त्यांचा आवडता विषय असल्यामुळे ज्याला म्हणतात की प्रभावी पद्धतीनं समर्थन शैली ही त्यांच्यामध्ये पाहायला मिळाली. संजीवनी मुलीने काही पत्रिकांची उदाहरणं दाखले दिले वेगवेगळ्या दीपिका पदुकोण हे प्रकाश पदुकोण त्याचे पदुकोण त्याचा त्याचा त्यांनी दाखला वगैरे दिला. त्यामुळे आवश्यक ते दाखले सुद्धा त्यामध्ये मांडले गेले. आणि तरी सुद्धा म्हणजे म्हणताना काही वक्त्या म्हणाल्या की वेळ कमी कमी पण तसं जाणवलं नाही. उलट मॅक्झिमम त्यांनी कव्हर केलं. आणि मग त्यांच्यामध्ये नक्कीच क्षमता आहे की अधिकाधिक प्रमाणामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात विषय विस्तृतपणे मांडण्याची क्षमता पण त्यांच्यामध्ये आहे. जसं आपण म्हणतो बिझनेस मॅथमॅटिक्स मध्ये अधिक ब चा वर्ग म्हणजे काय हे कळल्यावरती मग आणखीन 10 उदाहरणं दिली काय काय 5 उदाहरणं दिली काय नेमकं आपल्याला त्याचा चा वर्ग काय तो एकदा आपल्याला समजल्यावरती बाकीच्या गोष्टी या सोप्या जातात. त्यामुळे मार्मिक पद्धतीने या तिघींनी ते विषय हे मांडलेले. सुनीता बागेंनी जो विषय मांडला तो हस्त नक्षत्र हा विषय मांडला. खूप चांगल्या पद्धतीने तो विषय मांडला. बुधाचा प्रभाव या नक्षत्रावरती अधिक प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि विशेषतः समुपदेशन किंवा एखाद्या विषयाची मांडणी करणं किंवा प्राध्यापक शिक्षक वगैरे अशी जी मंडळी आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये मला वाटतं हा हस्त नक्षत्राचा प्रभाव नक्की असावा. कारण कुठला विषय समजून सांगणं ही सुद्धा एक प्रकारची वेगळी कला आहे. म्हणजे ज्ञात असणं कुठल्या गोष्टीविषयी ज्ञात असण्यापेक्षा सुद्धा ते ज्ञान दुसऱ्याला देताना कशा पद्धतीने समजून सांगायचं त्यामध्ये या नक्षत्रामध्ये परिवर्तन क्षमता आहे. आपल्याला जे हवंय ते मिळवण्यासाठी प्रयत्नशील करण्याची क्षमता या नक्षत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळे मला यांची आठवण होते. वामनराव पै असं सांगतात की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपल्याला नेमकं काय साधायचंय आणि त्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल याची दूरदृष्टी या हस्त नक्षत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हिलिंग एनर्जी या नक्षत्रामध्ये आपल्याला असते. दुसरं म्हणजे मला वाटतं कलावंतांबद्दल काहीतरी त्यांनी भाष्य केलं त्यामध्ये मला प्रकर्षाने असं जाणवतो की संवाद फेक ज्याला म्हणता येईल की अत्यंत आता अमिताभ बच्चनचं मला नक्षत्र मला आठवत नाही पण कन्या रास आहे त्याची बहुतेक हस्त नक्षत्रच असावं. कारण संवाद फेक जी आहे ती थेट रसिकाच्या हृदयाला जाऊन भिडणारी मग त्या पद्धतीची एक विशिष्ट प्रकारची शैली त्या आवाजातला खर्ज तर तो प्रभावी आवाज हा त्या बुधाची रास असल्यामुळे कन्या राशीचा प्रभाव असल्यामुळे संवादफेकी या व्यक्तींची संवादशैली खूप चांगली असते. नाट्य चित्रपट किंवा याच्यामध्ये किंवा व्यासपीठावरती बोलणारे जे वक्ते आहेत वक्तृत्व कला ही त्यांच्यामध्ये आपल्याला नक्कीच हे पाहायला मिळते. नंतर संजीवनी मुळे यांनी श्रवण नक्षत्र मांडलं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे विद्यालक्ष्मीचं नक्षत्र आहे धनलक्ष्मीचं नक्षत्र आहे असं त्यांनी सांगितलं. नंतर तरलता या नक्षत्रामध्ये तरलता असते आध्यात्मिकता असते. मकर राशीचं नक्षत्र असल्यामुळे त्यामध्ये शनीचा जर त्याचा शनी बिघडला असेल किंवा चंद्र बिघडला असेल तर त्यामुळे होणारे परिणाम काय प्रतिकूल परिणाम काय होऊ शकतात त्याचे प्लस मायनस पॉइंट्स किंवा चिकाटी नंतर सातत्याने काम करणं किंवा आर्थिक बाबतीमध्ये मला असं वाटतं की आहे त्या परिस्थितीमध्ये म्हणजे लोभी जरूर असतात परंतु योग्य ठिकाणी योग्य पैसा हा त्याचा वापर केला गेला पाहिजे. आणि आहे त्या पैशामध्ये समाधान मानण्याची वृत्ती जे काय आहे त्याच्यामध्ये समाधान मानण्याची वृत्ती या आपल्याला श्रवण नक्षत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि नेहमीप्रमाणे आता काही जण मुळात कसं आहे माहितीये का म्हणजे माझा हा पण हे भाग आहे की प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं वेगवेगळ्या अँगलनी त्या याच्याकडे पाहत असतो कुठे कुठल्याही कलेकडे किंवा शास्त्राकडे प्रेझेंटेशन जे आहे करताना तर मी मुळामध्ये आहे याच्या म्हणा आर्ट कलेच्या माध्यमामध्ये माझा तो वावर असतो. आणि त्यामुळे
कलात्मक पद्धतीनं कुठल्याही विषयाकडे पाहणं हा पण माझा तो दृष्टिकोन असतो. आणि शेवटी जे आहे, जे आपल्यामध्ये सगळ्या काही जर काही एखादी गोष्ट वेगळी ऍडिशनल काही असेल, म्हणजे ऍडिशनल असं मला म्हणत नाही, मी जसं ज्याला म्हणतात की मी याच्यामध्ये परिपूर्ण असं पण माझा दावा नाही याच्यामध्ये, पण प्रयत्न असतो की त्यामुळे रंगत कशी वाढेल एखाद्या व्याख्यानाची कार्यक्रमाची. कारण बाहेर जेव्हा मी त्या पद्धतीने जेव्हा करत असतो, वेगवेगळ्या शास्त्रांचं कोऑर्डिनेशन करून किंवा त्याचा वापर करून ते जास्त रंजक कसं होईल असा तो माझा प्रयत्न असतो, आणि लोकांना ते आवडतं. आणि म्हणून त्याच्याकरता म्हणजे संगीत क्षेत्र आहे वेगळं, परंतु याचा अर्थ असा नाही की ज्योतिषशास्त्र म्हटल्यावरती संगीताचा व्यासंग असू नये किंवा साहित्याचा व्यासंग असू नये. तर असं काही नाही, त्या वेगळ्या अँगलने वेगळ्या त्याचं जर मिक्सिंग जर केलं आणि त्यातून कुठल्याही क्षेत्राकडे जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये अधिक आपल्याला पुढे जाण्याची आपल्याला ती संधी मिळू शकते, असं माझं म्हणणं आहे त्याच्यामध्ये. तर प्रत्येक नक्षत्राचं एकेका नक्षत्राचं त्याचे जे गुणधर्म आहेत आणि त्या गुणधर्मानुसार असलेलं गाणं, त्याच्यावर मी जास्त वेळ घेणार नाही. मी तो काय आता वंदन शो करत नाहीये, त्याची फक्त मी झलक मी तुम्हाला ऐकवणार आहे. आणि आभार प्रशांत करणार आहेत साबदे मॅडम. तर परंतु त्या तिन्ही वक्त्यांचं म्हणजे आपण गोरेगावकर, नंतर ऍडव्होकेट सुनीता पागे, डॉक्टर संजीवनी मुळे, या तिघींचा मी विषय खूप चांगल्या पद्धतीने मांडला. याबद्दल मी सगळ्यांना त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि श्वेताला पण मी त्याचं खूप चांगल्या पद्धतीने सूत्रसंचालन केलं, तर त्याबद्दल तिलाही धन्यवाद देतो, अभिनंदन करतो. आणि एक एक दोन दोन वेळी फक्त एकेका नक्षत्राच्या संदर्भामध्ये 3 गाण्यांच्या झलक मी थोडक्यात तुम्हाला ऐकवतो. आता ह्याचं जे गाणं आहे, रोहिणी नक्षत्र जे चंद्राचं असल्यामुळे मग चौदविका चांद वगैरे ते गाणं वगैरे आहेच आपल्याला माहितीये ते आहे. किंवा दुसरं ते गाणं जे माझं जे आवडतं गाणं आहे, जानवर चित्रपटामध्ये रफीने गायलेलं आहे, मुळामध्ये वृषभरास म्हटलं, रोहिणी नक्षत्र म्हटलं की चंद्र आला. आणि त्यामुळे चंद्राच्या ज्या काही छटा आहेत ते ज्या गाण्यामध्ये आपल्याला त्याचे जे भाव आपल्याला सापडतात, तर तसं गाण्याची ती ओळखी अशी आहे. ओ तुमसे अच्छा कौन है, दिल जिगर लो जान लो, हम तुम्हारे है सनम, तुम हमें पहचान लो, ओ तुमसे अच्छा कौन है. नंतर हस्त नक्षत्र. हस्त नक्षत्राचं मी मगाशी सांगितलं, त्यांचे गुणधर्मही सांगितले की सन्मार्गी असतात, कल्पनाशक्तीचा विलास असतो, संवेदनशीलता असते, हळुवारपणा असतो, सृजनशीलता त्यांच्यामध्ये असते, सुखी असतात, समाधानी वृत्ती त्यांच्यामध्ये असते. आणि त्या संदर्भात रफी साहेबांनी गायलेलं गाणं, त्या संदर्भात म्हणण्याच्या या नक्षत्राचं गाणं कुठलं असेल तर ते गाणं, अनेक गाणी असतात पण मी एक एकच गाणं त्या दोन दोन ओळी मी त्याच्यामध्ये घेतलं. आज और कल या चित्रपटामधलं ते गाणं रफी साहेबांनी म्हटलेलं आहे. यो आदिया ये फिजाए बुला रही है तुम्हें, खामोशियों की सदाए बुला रही है तुम्हें, यो आदिया ये फिजाए बुला रही है तुम्हें. श्रवण नक्षत्राची आपण वैशिष्ट्य ऐकलेली आहेत. कर्तबगार असतात ही मंडळी, अत्यंत सन्मार्गी असतात, प्रामाणिकपणा हा त्यांचा विशेष गुण असतो, कष्टाळू असतात आणि चिकाटी असते, सातत्याने एकदा हाती घेतलेलं काम पूर्ण करणं. आणि त्याचबरोबर सहकार्य पण करतात, आणि सहकार्य करताना त्यांच्या मनात कुठल्या प्रकारचा संकोच नसतो. पूर्णपणे दुसऱ्याला मदत करावी, आपल्याला जे काही येतं, दुसऱ्याला जे काही आवश्यक आहे, आपल्याला यथाशक्य जी काही मदत करता येईल ती मदत करण्याची वृत्ती या श्रवण नक्षत्रामध्ये असते. आणि त्यामध्ये त्याचं मुकेशने एक गाणं म्हटलेलं आहे कभी कभी मधलं, तर ते त्या गाण्याच्या 2 ओळी अशा आहेत. मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी है, मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी है. एवढंच मी ऐकवतो, कारण आपल्याला ट्रॅक बदलायचा नाहीये, ज्योतिषशास्त्राचा विषयीचा कार्यक्रम आहे. त्यामुळे मी फक्त 3 नक्षत्रांविषयी जे काही आतापर्यंत व्याख्यानसूत्र झालं त्या 17बद्दलचं विवेचन मी माझं अत्यंत थोडक्या पद्धतीने मी आपल्या समोर सादर केलेलं आहे. एक तर मी मंगळाच्याच राशीचा असल्यामुळे, मंगळ माझा प्रभाव असल्यामुळे मी पण त्या आटोपशीर पद्धतीनेच ते आपल्या समोर सादर केलेलं आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद, नमस्कार. 1 मिनिट. रोहिणी नक्षत्राबद्दल आपण बोललो की नाही, हा, की तिने सांगितलं की चंद्राचं आवडतं नक्षत्र रोहिणी आहे होय है होय. ना. हा तर त्याच्यावर मी माझी एक कविता केली होती, त्यातल्या 4 ओळी सांगते.
की सांगा की. चंद्र रोजचा चांदण्या संगती रोहिणीची असे साथ ही आगळी. आणि एक बघा दुसरं दुसरं मला आठवतं म्हणून आणखीन एक सांगतो की ह्या हा, रोहिणी नक्षत्राच्या ज्या महिला असतात विशेषतः त्या आपलं घर कसं छान सजवतात मस्तपैकी. आणि तो असं त्यांच्यामध्ये पण एक कल्पकता असते. खिडकीचा पडदा उघडला की चंद्र दिसला पाहिजे खिडकीतून पौर्णिमेला. म्हणजे ही कल्पकता त्यांच्यामध्ये असते. सौंदर्य दृष्टी असते पूर्णपणे त्यामध्ये. त्यामुळे प्रत्येक बाबतीमध्ये म्हणजे रुखवताचं ताट ते कसं तयार करावं, फुलांची सजावट कशी करावी, हे सगळे कलात्मक दृष्टिकोन गुण त्यांच्या राशीमध्ये आपल्याला त्या नक्षत्रामध्ये आपल्याला नक्की पाहायला मिळतात. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद घाणेकर सर. यानंतर मी रजनी सबदे मॅडम यांना विनंती करेन की त्यांनी आजच्या आपल्या व्याख्यानमालेचे आभार प्रदर्शन करावं. तुम्ही पण म्यूट आहात मॅडम. मॅडम म्यूट आहात. रजनी सबदे मॅडम आवाज नाही येते. नाही नाही नाही, पुन्हा एकदा तिथे क्लिक करा. हा, हॅलो. आता येस, येते आवाज. येतोय ना? येतोय ना? हो 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 हॅलो. हो, येतोय येतोय. नमस्कार. नमस्कार. आज आपण 27 नक्षत्रांपैकी चंद्राची 3 नक्षत्र म्हणजे रोहिणी, हस्त आणि श्रवण यांचं सविस्तर वर्णन ऐकलं आहे. आणि ते अतिशय मार्मिक आणि अचूक असं हे आणि श्रवणीय अतिशय सगळे जे जण हे 3 जण जे बोलले ते अतिशय श्रवणीय हे नक्षत्रांचे वर्णन त्यांनी केले. त्यामुळे अभ्यासक नवीन जे अभ्यासक आहेत त्यांना हे निश्चितच उपयोगी पडेल निश्चितच, असं माझं एक म्हणणं आहे. तर त्यासाठी व्याख्याता अपर्णा गोरेगावकर, सुनीता पागे, संजीवनी मुळे यांचे मुख्यतः आभार. तसेच माननीय घाणेकर सर, माननीय स्मिता मॅडम, तसेच हे हे आपल्या संजीवनी मुळे यांचे मुख्यतः आभार मानते. तसेच ऐकणारे सर्व आदरणीय ज्योतिषी, तसेच या कार्यक्रमाची टेक्निकल बाजू सावरून धरणाऱ्या व कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका माननीय श्वेता बोकील मॅडम यांचे महिला ज्योतिर्विद संस्थेतर्फे मनापासून अभिनंदन आणि त्यांचे मनापासून आभारी आहे आणि धन्यवाद. तसंच थोडीशी मी माहिती देते की या 27 नक्षत्रांची सविस्तर माहिती असणारे नक्षत्र.com हे पुस्तक लेखिका श्रीमती रजनी साबदे यांच्याकडे उपलब्ध आहे. तसेच 27 नक्षत्रांविषयीचे सर्व सार असलेले एका दिवसाचा वर्कशॉपचा आपण त्याबद्दल लाभ घेऊ शकता आणि नक्षत्राबद्दलचे आपले ज्ञान वाढवू शकता. धन्यवाद. अशीच आपली ही नक्षत्रांची मालिका पुढे चालू राहील आणि ते हे प्रोड्यूस करणारे आपल्या ह्या वेळेच्या विद्यमान अध्यक्ष यांचेही मनापासून आभार आहे की त्यांनी सगळ्यांना जास्तीत जास्त लोकांना आपल्याकडे येण्याचं त्यांनी जे आमंत्रण दिलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. आपण नंतर पुढच्या नक्षत्रांविषयी आपण निश्चितच भेटू. धन्यवाद. एक 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 मिनिट फक्त, माझ्याकडनं एक संदर्भ राहून गेला. स्मिता गिरी प्राध्यापिका त्यांनी नक्षत्राचं मर्म नेमकं आहे ते अगदी थोडक्यामध्ये प्रास्ताविक म्हणजे कसं असावं तर ते एक आयडियल प्रास्ताविक आपल्याला त्यांच्याकडे ऐकायला मिळालं. आणि रजनी साबदे मॅडम आहेत त्यांच्याकडे पेटंट्स आहेत सगळ्या 27 नक्षत्रांचं, बरोबर की नाही? कॉपीराईट्स सगळे कॉपीराईट 27 नक्षत्रांचे कॉपीराईट्स त्यांच्याकडे. आणि त्यामुळे म्हणजे सुरुवातीच्या काळात त्यांना आम्हाला ओळखायला जरा वेळ लागला, पण नंतर त्यांचे एक 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 त्यांनी काय पैलू सगळे अरे म्हटलं सगळ्या 27 नक्षत्रांचंच वरदान त्यांना मिळालेलं आहे. त्यामुळे साबदे मॅडमनी पण आभार खूप छान मानले. आणि स्मिता एरवी वास्तविक आता त्या प्राध्यापिका म्हटल्यावर 45 मिनिटं सुद्धा त्यांना पूर्ण नाहीत प्रास्ताविक करायला. पण आज मला विशेष त्यांच्याबद्दल वाटलं की त्यांनी नेमकं मर्म बरोबर तो धागा नस त्यांनी पकडली बरोबर. नक्षत्राची नस काय असावी ती त्याने अत्यंत नेमक्या पद्धतीने ती पकडली. त्यामुळे त्यांच्याबद्दल मला विशेष त्यांचा आभार मानायचे, अभिनंदन करायचे. धन्यवाद. धन्यवाद. आपण परत भेटूया निश्चित. हो जरूर जरूर. नेक्स्ट